पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण ज्ञानोबरायांनी गुरूंच्या आज्ञेवरून जी आपली स्वानुभूती शब्दाद्वारा साकार केली, तिचा काही वेध घेण्यासाठी ह्या अमृतानुभवात विवरण रूपाने नित्यानंद ऐक्यदीपिका नावाची जी शिवकल्याणकृत टीका आहे, त्या टीकेच्या आश्रयाने त्या शब्दाच्याद्वारा शब्दातीत ज्ञानोबरायांना असणारी प्रातिभ अनुभूती, ती अनुभूती आपल्याला यावी यासाठी आपण या ग्रंथाचं चिंतन करण्याला प्रवृत्त झालो. त्यामध्ये मंगलाचरणाचे 5 श्लोक समाप्त झाल्यानंतर आत्तापर्यंत आपण 21 ओव्या ज्या शिवशक्ती समावेशन हे प्रथम प्रकरण आहे त्याच्यावरील 21 ओव्या पाहिल्या. आता 22वी ओवी आहे की जे की भरताराचे दिसणे भरतारू जियेच्या असणे नेनिदती दोघे जणे निवडू जिये. या ठिकाणी साधारणपणे आपल्याला चिंतन करताना टीकाकारांनी असं सांगितलं की जे प्रकृती पुरुष किंवा शिवशक्ती आहेत त्या ठिकाणी सत्तेला शिव असं म्हटलेलं आहे आणि शक्ती हे चिदला किंवा स्वसंवेद्य असणारं चित्त याला शक्ती असं म्हटलेलं आहे. आणि शिव आणि शक्तीचा अभेद आहे, म्हणजे शिव आणि शक्ती ही दोन्हीही अधिष्ठानावरच भासतात, परंतु त्या ठिकाणी ती वाचारंभण मात्र आहेत. आणि शिवशक्तीच्या चिंतन करायला गेलं तर शिवशक्ती भेदरूपाने किंवा अभेदरूपाने आपल्याला वेगवेगळी स्वतंत्र अशा प्रकारची आपल्याला त्यांचं स्वरूप सापडत नाही, त्यांचा भेद निवाडा किंवा भेद करता येत नाही. तर त्यामध्ये ती दोन्ही हे अधिष्ठान रूपच आहेत किंवा अधिष्ठानच शिवशक्तीच्या रूपाने विलास पावत आहे. अशा प्रकाराने साधारणतः आत्तापर्यंत आपण पाहिलं. आता या ठिकाणी काल सांगितलं का जे स्वामीची या सत्तावीन आसो नेने पतिव्रता, ही जी शक्ती आहे ती पतिव्रता आहे आणि ती स्वामीच्या सत्ते वाचून म्हणजे अधिष्ठानाच्या सत्ते वाचून ती असू शकत नाही. आणि जे विन सर्व करता काही ना जो, आणि जिच्या वाचून म्हणजे शक्ती वाचून त्या परमात्म्याच्या ठिकाणी संपूर्ण जगताच्या उत्पत्ती स्थिती लयाचं कर्तृत्व त्याला देणारी ही प्रकृती आहे. आणि प्रकृतीला सत्ता ही परमात्म्याची आहे. म्हणजे दोन्हीही एकमेकाहून भिन्न दाखवता येत नाही, त्यांचा निवाड किंवा भेद करता येत नाही. आणि जर भेद करायला गेला तर तो भेदच काय करतो, त्याला लज्जा निर्माण होते आणि तो भेदू लाजोनी आवडी एक रसी देत बुडी. तो एक रस असणारं जे आपलं अधिष्ठान, त्या अधिष्ठानात दोन्हीही ऐक्यभावाला प्राप्त होतात, वेगळ्यापणाने सिद्ध होत नाही. आणि हे जे अधिष्ठान आहे, ज्यावेळेला प्रकृती पुरुषाचा विलास जगताच्या रूपाने होतो त्यावेळेलासुद्धा जगामध्ये जग तिसरं म्हणून निर्माण होत नाही, त्याच्यामध्ये शिव आणि शक्ती हे दोन्ही असतात, अस्तिभाती प्रिय आणि नामरूप. परंतु त्यावरील जे नामरूप आहे जगदरूपाने आलेलं, ते नामरूप हे एक कल्पना आहे किंवा वाचारंभण आहे. त्यामुळं त्या ठिकाणी जगताचा विचार करतानाही ते जगत नसून ते अधिष्ठानच त्या ठिकाणी अधिष्ठानाच्या स्वरूपात यत्किंचितही परिणाम न होता अधिष्ठानाचंच अन्यथा रूपाने भान होतं, याचंच नाव जगत आहे. वास्तविक भान होतं ते भान चैतन्याचं आहे, परंतु त्या ठिकाणी त्या भानामध्ये वाचारंभण मात्र जगतामुळं त्याला काय झाले, दृंगमात्र द्रष्टेपण, दृंगमात्र असणाऱ्या वस्तूला त्या जगताचं द्रष्टेपण आलेलं आहे. परंतु ते द्रष्टेपणसुद्धा त्या ठिकाणी आलेलं आहे ते दृश्यामुळं आलेलं आहे. आणि दृश्य हे तत्वतः अभावरूप किंवा शून्यरूप असल्यामुळं त्याच्या ठिकाणी दृश्य सापेक्ष द्रष्टेपण नाही, तर त्याचं दृंगमात्र असणारं जे स्वरूप आहे तेच आपल्या हाताला लागतं. थोडक्यात काय, ब्रह्मज्ञाना संपादन करायचं असेल तर या ठिकाणी दृग्दृश्य विवेक किंवा प्रकृती पुरुष विवेक याच्याद्वारा आपल्याला अधिष्ठान दृश्याचं असणारं जे अधिष्ठान, त्या अधिष्ठानाचं आत्मत्वाने ज्ञान व्हावं, अशा प्रकारची एक प्रक्रिया यामध्ये सांगितलेली आहे. आणि त्या प्रक्रियेमध्ये जो काही चिदविलास शब्द योजलेला आहे तो विलास शब्द वाचारंभण मात्र
या ठिकाणी सांगितलेलं आहे. विलास शब्दाने या ठिकाणी प्रकृतीचा स्वतंत्र परिणाम किंवा ईश्वराचं अभिन्न निमित्तोपादान कारणत्व सत्यत्वाने किंवा ब्रह्माच्या ठिकाणी विकार न होता जगदरूपाने होणं, विकार न होता जगदरूपाने होणं म्हणजे परिणाम, अव्याकृत परिणाम किंवा विकारी परिणाम, यापैकी काहीच सांगायचं नाही. प्रकृती पुरुष यांचा विचार करताना तुम्हाला प्रकृती पुरुषाचा बाध होऊन प्रकृती पुरुषांचं त्या ठिकाणी तुच्छत्व, आलिकत्व, मिथ्यात्व याचा निश्चय होऊन अधिष्ठानाचं ज्ञान होईल किंवा अधिष्ठानाच्या ज्ञानात हे प्रकृती पुरुष हे अधिष्ठानाहून वेगळे राहणार नाहीत. आणि त्यालाच म्हणतात की ज्या वेळेला मनुष्याला जगत उत्पत्ती, स्थिती आणि लय हा सर्व भास आहे. भास आहे हे म्हणण्याचं कारण, जर जगत उत्पत्ती, स्थिती, लय असते तर त्या ठिकाणी अधिष्ठानामध्ये काहीतरी विकार निर्माण झाला असता, परंतु अधिष्ठानाची स्वसंवेद्यता, स्वयंप्रकाशता बाधित आहे आणि त्याचं अबाधित आहे आणि त्याचं निर्विकारत्व देखील अबाधित असल्यामुळं जे काही भासमान होणारे पदार्थ आहे यांना फक्त प्रतितीमात्र सत्ता या ठिकाणी सांगितली. आणि जी प्रतितीमात्र सत्ता आहे ती येणारी प्रतीती अधिष्ठानाचीच आहे. अधिष्ठानामध्ये आपल्याला ह्या प्रकृती पुरुषाचा आणि तत्कार्य जगताचा म्हणजे कार्यकारण भावाचा आपल्याला भ्रम झालेला आहे. आणि भ्रमातला पदार्थ अधिष्ठानाशी कधीही द्वैत करू शकत नाही. तसं जर पाहिलं तर त्याला व्यावहारिक किंवा पारमार्थिक सत्ता तर नाही, परंतु तो सत्ता शून्यच आहे. स्वतःची सत्ता शून्यच अशा प्रकारचे ते पदार्थ असल्यामुळं सत्ता फक्त अधिष्ठानाचीच आहे आणि ती अधिष्ठान सन्मात्र आहे. आणि जे अधिष्ठान सन्मात्र आहे तेच चिन्मात्र आहे आणि तेच आनंदघन आहे. आणि त्याचा जर आपण विचार करायला लागलो अनुभूतीच्या दृष्टीनं तर आपल्याला तो असणारं सच्चिदानंद घन अशा प्रकारचं जे तत्त्व आहे ते तत्त्व फक्त आपणच आहोत. म्हणजे आपल्या ठिकाणी ही स्वसंवेद्यता, आपल्याच ठिकाणी ही निरतिशय किंवा व्यापक सत्ता आणि आपल्याच ठिकाणी निरतिशय व्यापक आनंद आणि आपलंच अद्वैत्व सिद्ध होतं. आणि यालाच या ठिकाणी अमृत अनुभव असं म्हणतात. की ही जी आहे ही सत्ता, चित्त आणि आनंद आणि अद्वैतत्व ही नेहमी अबाधित आहेत आणि केवळ रूपाने आहे. त्या ठिकाणी शिवाय ही कधीही सच्चित आणि आनंद किंवा अद्वैत या शब्दाचे वाच्य झालेले नाहीत किंवा त्याचे लक्ष्य झालेले नाहीत, तर ती जशीच्या तशी अखंड अफूट अशा स्वरूपाचे आहेत. आणि हा विचार जो आहे याला तत्त्वज्ञान असं ज्ञानोबारायांना सांगायचं आहे. आणि हे तत्त्वज्ञान म्हणजे ज्ञानच तत्त्व आहे. ज्ञानच तत्त्व आहे म्हणजे आत्माच तत्त्व आहे. आत्माच्या अतिरिक्त असणारं सर्व कारण आणि कार्य हे सर्वच्या सर्व वाचारंभन आहे किंवा नाममात्र आहे. त्या ठिकाणी जे आपण म्हणतो की वाचारंभणम विकारो नामधेयम मृत्तिकेत्येव सत्यम किंवा सर्वम खल्विदम ब्रह्म किंवा नेह नानास्ति किंचन किंवा सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म किंवा एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन, हे जे काही तत्त्वज्ञान आहे म्हणजे ज्याला आपण केवल अद्वैत असं म्हणतो, तर ते केवल अद्वैत हे काही शास्त्राने प्रतिपादन केलं म्हणून नाही. ही काय महापुरुषांची अनुभूती आहे आणि तीच शास्त्राने प्रतिपादन केलेली आहे. त्यांच्या दोन्हीमध्ये अत्यंत सामंजस्य आहे. किंबहुना शास्त्र प्रतिपादित अनुभूती आणि महापुरुषांनी घेतलेली अनुभूती ही एक रूप आहे आणि ती युक्तीनं देखील सिद्ध आहे. जी गोष्ट ज्ञान परंपरेतच आहे परंतु सांगण्याची शैली माऊलींची थोडीशी भिन्न आहे, इतकाच याचा अर्थ आहे. या ठिकाणी याचा अर्थ माऊलींनी शंकराचार्यांच्या मायावादाचं खंडन करून स्वतंत्र चिद्विलास सांगितला असं नाही. ज्या चैतन्याची आफूट चैतन्याची सिद्धी करत असताना ह्या जे काही मायावाद आपण घेतो आणि नंतर मायावादाचं खंडन करतो, करण्यासाठी लागणारा पदार्थच नाही आणि एक अखंड असं अफूट केवळ एकच पदार्थ आहे आणि तोच पदार्थ बुद्धीवर आरूढ झाला असताना त्यालाच तत्त्वज्ञानी पुरुष असं म्हणतात. वास्तविक तत्त्वज्ञानी कोणाला म्हणतात? ज्ञानच तत्त्व आहे.
ज्ञानच तत्व आहे याविषयी जो संशय आणि विपर्यय रहित झाला त्या पुरुषाला तत्वज्ञानी असं म्हणतात. तर तत्वज्ञानी हा मल माऊलींना सहन होत नाही. त्याच्या ठिकाणी ज्ञान जे आहे माऊलींना वृत्ती सुख, वृत्त्यात्मक आनंद, बरोबर ना, आणि सापेक्ष सत्ता आणि सापेक्ष अद्वैत हे कधीच सहन होत नाही. म्हणून निरपेक्षता आणि श्रुतीचं प्रतिपादनाचा विषय देखील तोच आहे. म्हणून या ठिकाणी अखंड अफूट अद्वैत अवाच्य अव्यवहार्य अशा प्रकारची जी स्थिती आहे ती नित्य निरंतर जो का त्यो अशा स्वरूपाची आहे. हीच गोष्ट अनेक ओव्यांच्या द्वारा किंवा अनेक प्रकारच्या उपपत्तीच्या द्वारा माऊली या ठिकाणी सिद्ध करतात आपली स्वानुभूती. आणि त्याच्यामध्ये आता ह्या प्रकृती पुरुषांचं जे चिंतन चाललं आहे तर त्या प्रकृती पुरुषाच्या चिंतनासंबंधाने ही 22वी ओवी आहे. या ओवीमध्ये माऊली सांगतात, जे की भरताराचे दिसणे भरतारू जियेच्या असणे नेनी दती दोघे जणे निवाडू ये. जे की म्हणजे भाताराचे जे की दिसणे, भातार म्हणजे पती, त्या पतीचं जे दिसणं म्हणजे त्या पतीचं असणारं जे ज्ञान म्हणजे पुरुषाच्या ठिकाणी असणारं जे ज्ञान तेच भातारूची जियेचे असणे किंवा भ्रता जियेचे असणे भातारूची, जिचं असणं आणि जे भरताचं ज्ञान आणि भ्राताराचं असणं म्हणजे भ्राताराची सत्ता म्हणजे जिचं सत्ता आणि स्फुरण जे पतीचं आहे तेच तिचं असणं आहे. म्हणजे पतीची सत्ता ती तिची सत्ता आणि पतीचं ज्ञान ते तिचं ज्ञान. म्हणजे जी पतीच्या किंवा शिवाच्या सत्ता आणि स्फुरणाला घेऊन सत्तेनं आणि स्फुरणाने युक्त होते. म्हणून तिला म्हणतात भाताराचे दिसणे, जे की भाताराचे दिसणे, जे भ्रताराचं म्हणजे पतीचं दिसणं म्हणजे पतीचं ज्ञान आहे ते ज्ञान तिचं आहे. आणि भातारूची जी याचे असणे आणि जिचं असणं म्हणजे जिची सत्ता किंवा जी सत्तेने युक्त होते ते कोणाच्या पतीच्या किंवा पुरुषाच्या सत्तेनंच त्या ठिकाणी ती प्रकृती सत्तावान होते. नेनी दते दोघे जणे निवडू ये. आणि त्या दोघांचे म्हणजे काय झालं, जी प्रकृतीचं जी सत्ता आणि स्फुरण आहे ते सगळं कोणाचं आहे, अधिष्ठानाचंच आहे. मग असं जर असलं तर दोघे जणे निवडू नेनी जती, ज्या दोघांमध्ये निवाड कोणत्याही प्रकारचा करता येत नाही. निवाड म्हणजे भेदाचा निर्णय त्या दोघांमध्ये करता येत नाही. कारण सत्ता आणि स्फुरण इकडे आहे आणि सत्ता आणि स्फुरण इकडे आहे. सत्ता आणि स्फुरण हे दोघं परस्पर वेगळे होत नाही. सत्ता चितशिवाय नाही आणि चित सत्तेशिवाय नाही. म्हणून त्यांच्यामध्ये भेद करता येत नाही. अर्थात तिथं काय होतं, दोघांचाही अधिष्ठान रूप आपलं असणाऱ्या अभेद स्वरूप असणाऱ्या अधिष्ठानाशी दोघांचं ऐक्य होतं किंवा ऐक्याचा निश्चय होतो. दोघांच्या भेदाची सिद्धी होत नाही अशा प्रकाराने सांगितलं. आता टीकाकार या संबंधाने सांगतात, स्वरूपे स्वरूपाशी देखणे 36वी ओवे 236. स्वरूपे स्वरूपाशी देखणे तेथे आले प्रकाश्य प्रकाशकपणे त्या देखणीयाचे नाव जाणे प्रकृती असे. या ठिकाणी आपल्या बुद्धीवर अधिष्ठान यथार्थ रीतीनं आरूढ व्हावं किंवा दृढ व्हावं अशा प्रकारची प्रक्रिया याच्यामध्ये सांगितलेली आहे. की अगोदरच एक परिभाषा करून ठेवली, तुम्ही ज्याला प्रकृती पुरुष शिवशक्ती असं म्हणाल तर त्याच्यामध्ये पुरुष हा सत्ता, पुरुषाच्या सत्तेच्या ठिकाणी सत्तेला पुरुष असं म्हटलं आणि चित्वाला, बरोबर ना, चितला या ठिकाणी प्रकृती असं म्हटलेलं आहे. तर तोच धागा घेऊन या ठिकाणी जास्तीत जास्त चिंतन सांगण्याचा त्यांचा मानस आहे या प्रकरणामध्ये. आता सांगतात स्वरूपे स्वरूपाशी देखणे. खरं जर पाहिलं तर स्वरूपच आपल्या स्वरूपाला पाहत आहे, परंतु तेथे आले प्रकाश्य प्रकाशकपणे. पण स्वरूपातला पाहायचं म्हटलं का त्या ठिकाणी प्रकाश्य प्रकाशक भाव येतो. कारण पाहण्याची क्रिया जर म्हटली तर कोणीतरी एक प्रकाशक असला पाहिजे आणि एक प्रकाश्य पदार्थ असला
पाहिजे. म्हणून स्वरूपाने स्वरूपाचं स्वरूपाने स्वरूपाला पाहिलं असा शब्दप्रयोग झाला की त्या ठिकाणी प्रकाश्य प्रकाशक वन तेथे आले. त्या ठिकाणी प्रकाश्य आणि प्रकाशक भाव येणार. त्या देखणीयाचे नाव जाणे प्रकृती आहेसे. त्याच पाहण्याचं नाव काय आलं? प्रकृती आलं. आपणच आपल्याला पाहतो असं म्हटलं का प्रकाश प्रकाशक हा भाव आला. आणि जिथं प्रकाश्य आणि प्रकाशक भाव आला त्यालाच काय म्हणतं? प्रकाश्य प्रकाशक भावालाच या ठिकाणी प्रकृती असं नाव येतं. ते तव अधिष्ठाने विन नाही म्हणून जियेचे असणे अधिष्ठानाची पाही. म्हणजे अधिष्ठानाविन काही अर्थोची न घडे. आता म्हणतात ते तव म्हणजे हे प्रकृती हे जे नाव आलं त्या प्रकाश्य प्रकाशक भाव आला. प्रकाश्य प्रकाशक भावालाच प्रकृती असं नाव आलं. पण आता हे प्रकृती नाव एकदा आलं बरोबर ना, म्हणजे प्रकाश्य प्रकाशक भावात्मक प्रकृती असं एकदा नाव आलं की त्या प्रकृतीला काहीतरी अधिष्ठान पाहिजे. मग ते तर अधिष्ठानाविन नाही, ती प्रकृती तर स्वतंत्ररित्या नाही. अधिष्ठानावातून स्वतंत्र सत्ता तर तिची नाही. म्हणून जियेचे असणे अधिष्ठानाची पाहिजे. म्हणून त्या प्रकृतीचं असणं म्हणजे कोणाचं असणे? अधिष्ठानाच्याच असण्याने तिला सत्ता प्राप्त झालेली आहे. म्हणून प्रकृतीचं असणं म्हणजे अधिष्ठान आहे. प्रकृती आहे म्हणजे प्रकाश्य प्रकाशक भाव आहे याचाच अर्थ अधिष्ठान आहे. प्रकृती आहे म्हणजे प्रकृती स्वतंत्र नाही, म्हणजे ती कोणत्या तरी अधिष्ठानावर आहे. प्रकृती आहे याने आपल्याला काय कळतं? अधिष्ठान आहे. कारण अधिष्ठानाचं आहे पण नसतं तर प्रकृती आहे या शब्दाचा देखील आपल्याला प्रयोग करता आला नसता. कारण प्रकृतीची लक्षण काय केले? स्वसंवेद्यता, बरोबर ना, ज्ञानमात्रता. तिच्या ठिकाणी ज्ञानमात्रता आहे पण अस्तित्व नसलं तर तिच्या ठिकाणी ज्ञानमात्र हा तरी व्यवहार झाला असता का? तो कोणाचा आहे? तो अधिष्ठानाचाच आहे. अधिष्ठान असणाऱ्या पुरुषाचाच आहे, बरोबर ना. अधिष्ठान असणाऱ्या पुरुषाचाच तो पुरुषाचीच सत्ता आहे. म्हणून त्या ठिकाणी तिचं भान होतं. नाही तर प्रकृतीचं भान तरी असलेल्या पदार्थाचं भान होईल. जर अधिष्ठान नसतं तर प्रकृतीचं भान किंवा प्रकृती या शब्दाचा प्रयोग देखील आपल्याला करता आला नसता. किंवा प्रकाश्य प्रकाशक भाव याचाच अर्थ प्रकाश्य प्रकाशक भाव कोणत्या तरी अधिष्ठानावर होत असले पाहिजेत. आणि ते अधिष्ठान जिजेचे असणे अधिष्ठानाची पाहिजे. आणि म्हणजे अधिष्ठाने विन काही अर्थोची न घडे. जर अधिष्ठान नसलं तर कोणत्याच प्रकारचा अर्थ घडणार नाही. म्हणजे कोणत्याच प्रकारचा विषय जो आहे तो विषय विषय सत्तेला किंवा स्फुरणाला त्याचं सत्ता स्फुरणाचा किंवा प्रकाश्य प्रकाशक भावाचा किंवा प्रकृतित्वाचा बरोबर ना, प्रकृतित्वाचा कोणताही व्यवहार घडणार नाही. एवं पुरुषत्व स्फुरण इथं एकच लिहिलं आहे पण मला वाटतं ते संहितेमध्ये तसं असेल पण ते दोन बघा. आता इथं एवं पुरुषत्व स्फुरण त्याची येथे प्रकृतीपण स्फुरणतव पुरुषेविन कदा न घडे. आता एवं पुरुषत्व स्फुरण या ठिकाणी पुरुष हे नाव आणि त्याच्या ठिकाणी पुरुषत्वाचं ज्ञान, बरोबर आहे ना. पुरुष आणि पुरुषत्व पण म्हणजे पुरुषत्व हे त्याची येथे प्रकृतीपण, त्याला पुरुष हे नाव, बरोबर ना, आणि त्याच्या ठिकाणी पुरुषत्वाचा आरोप हे सर्व काय त्याची येथे प्रकृतीपण, त्याच्या ठिकाणी प्रकृतीपण आहे. कारण जर प्रकृती नसेल तर त्याला पुरुष हे नाव पण नाही. आणि त्याला पुरुषत्व जे बहाल केलं आहे ते कोणी केलेलं आहे? प्रकृतीनं केलेलं आहे. म्हणून ठीक आहे ना, घाई नाही ना होत, सरळ. तर एवं पुरुषत्व स्फुरण, पुरुष आणि पुरुषत्व यांचं स्फुरण म्हणजे ज्ञान तेची येथे प्रकृतीपण, त्यालाच या ठिकाणी काय म्हणतात? प्रकृतित्व किंवा प्रकृतीपण असं म्हणतात. स्फुरणतव पुरुषेविन कदा न घडे. या ठिकाणी जो स्फुरणाचा व्यवहार प्रकृतीमध्ये घडतो तो पुरुषा वाचून तर कधीही घडू शकत नाही. म्हणजे अधिष्ठान असणारा जो पुरुष त्याचं अधिष्ठानत्व नसेल प्रकृतीला तर त्या ठिकाणी तिच्या ठिकाणी ज्ञानाचा व्यवहार कधीही होणार नाही. पुरुषाचे अधिष्ठान रूपाने सत्ता घेतल्याशिवाय प्रकृतीच्या ठिकाणी स्फुरणाचा किंवा ज्ञानाचा व्यवहार होणे कधीही शक्य नाही. तस्मात प्रकाश आणि सत्ता स्वरूपे अशी विचारिता चढे विचाराची हाता एकची अर्थो. या ठिकाणी म्हणतात प्रकाश आणि सत्ता.
प्रकाश आणि सत्ता, ज्ञान आणि सत्ता स्वरूपे अशी विचारता. प्रकाश आणि सत्ता म्हणजे सत आणि चित यांचा स्वरूपे विचारिता. यांचा स्वरूप काय आहे, वास्तवता काय आहे, ह्या स्वरूपाचा जर आपण विचार केला तर विचाराची हाता एकची अर्थ चढे. विचाराच्या हाताला प्रकृतीही राहत नाही, पुरुषही राहत नाही. त्या प्रकृती पुरुषाचं एकमेवा द्वितीय असणारं असंग निर्विकार अधिष्ठानच हाताला चढतं. नाम दृढ अपरोक्षत्वाने आत्मत्वाने प्रतीतीला येतं. बरोबर आहे ना. प्रकृती पुरुषाचा जेव्हा निषेध होतो तेव्हा जे उर्वरित राहिलेलं जे अधिष्ठान आहे ते हाताला येतं. नाम आत्मत्वाने. बरोबर ना. त्याचं यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म असं दृढ अपरोक्ष ज्ञानाला ते विषय होतं असं म्हणायचं. विषय होतं म्हणजे विषयी भावा वाचून स्वसंवेद्यतेने, बरोबर ना, सद्रूप चिद्रूप आणि आनंद घनतेने आणि अद्वैत्वाने ते विषय होतं. ठीक आहे संदीप महाराज. प्रभेविन सूर्यत्व काही, सूर्याविन प्रभाजी विनाही, सत्ता प्रकाशा काही ऐसाचे अर्थ. ते आता त्यांना काय सांगायचं, अन्वयाची, आपल्याला अन्वयाच्या दृष्टीवर भर आहे. अन्वयाचं पाहिजे. हे व्यतिरेक तुम्ही केला, परंतु आता पहिल्यांदा व्यतिरेकपूर्वक अन्वय सांगितला. आता अधिष्ठानाकडून जर पाहायला लागले, अधिष्ठान मात्राकडून, आणि त्यावेळेला जर तुम्हाला ह्या प्रकृती पुरुषाची संगती किंवा कार्यरूप जगताची संगती लावायची झाली तर त्यावेळेला त्याच्यामध्ये काय आहे, अधिष्ठाना वाचून काय आहे, त्याचं स्वरूप पाहायला गेलं तर त्याचं स्वतःचं स्वरूप नाही. मग स्वरूप आहे कोणाचं, सगळं अधिष्ठानाचंच स्वरूप आहे. अधिष्ठानाच्या स्वरूपानेच त्या स्वरूपाची प्रतीती आहे. बरोबर ना. अधिष्ठानाच्या स्वरूपानेच त्याची सत्ता आहे. म्हणून या ठिकाणी उदाहरण देतात, ते पण अखंडार्थी उदाहरण देतात. आता म्हणजे याला असं म्हणता येईल, केवळ अन्वयाच्या दृष्टीनं सांगतात. केवळ अन्वयाच्या दृष्टीनं सांगतात. केवळ अन्वयाच्या दृष्टीनं काय सांगतात, केवळ सांगतात. केवळ अन्वयाच्या स्पष्टीकरणातून काय सांगतात, जर बघायला गेलं तर केवळ अन्वय येतो का केवळ राहतं, केवळ राहतं. म्हणून प्रभेविन सूर्यतो काही. बरं, आता त्याला बाद करायचं आहे का, आता त्याला बाद पण करायचं नाही. कारण त्या पदार्थाचं जो सत्ताशून्य आहे विचारामध्ये सिद्ध झाला, त्याचा एकच अर्थ आपल्या हाताला आला. तर मग आता प्रभेविन सूर्यतो काही, जर त्या ठिकाणी प्रभा किंवा दीप्ती नसेल तर त्या ठिकाणी सूर्य काय आहे, सूर्या वाचून या ठिकाणी प्रभा म्हणजे काय आहे, आपलं सूर्य म्हणजे काय आहे. सूर्याविन प्रभा जेवी नाही, आणि सूर्य नसेल तर प्रभा कोणाची, बरोबर ना. आणि प्रभा वाचून असेल तर सूर्य कसला. सत्ता प्रकाशा काही ऐसाचे अर्थ. ह्या सत्ता आणि प्रकाश यांचा असाच काही अर्थ आहे. म्हणजे सत्ता आणि प्रकाश हे एकमेकापासून भिन्न नाही. जे सत्य आहे ते चित्त आहे. वस्तू किती दिसल्या, सत्तात्मक प्रकाशात्मक दोन वस्तू दिसल्या का वस्तू एकच हाताला आली, आहे की नाही. त्या अधिष्ठानाची सत्ता का सत्ताच अधिष्ठान, आहे की नाही. अधिष्ठानाचा प्रकाश का प्रकाशाचं अधिष्ठान का सत्ता प्रकाश, बरोबर ना. सत्ता प्रकाश हे त्याचं खरं स्वरूप आहे का भासणारं होणारं प्रतीती मात्र हे त्याचं स्वरूप आलं हाताला, फक्त अधिष्ठान मात्रच हाताला आलं, आहे की नाही. म्हणून ऐसा जसं आपण या ठिकाणी गंगा आणि समुद्र यांचा ज्या ठिकाणी संगम झाला त्या ठिकाणी आपल्याला गंगा आणि समुद्र यांचा शोध घ्यायला गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला गंगा आणि समुद्र हाताला आले नाही, हाताला काय आलं, पाणीच आलं. त्याप्रमाणे किंबहुना हे बोलावे वाचुनी स्वरूप मात्रचे आघवे, विचाराशी तव न फवे निवडू जाता. किंबहुना फार काय बोलायचं म्हणतात, प्रकृती आणि पुरुष, बरोबर ना. नंतर प्रकृती सापेक्ष पुरुषाला पुरुषत्व आणि पुरुषाच्या सापेक्ष प्रकृतीला प्रकृतित्व, असं सापेक्षवादाचं जे आमचं अध्यारोपाच्या भाषेत जे काही आत्तापर्यंत विचार जीवनभर किंवा आताही आपण करतो त्या करण्यामध्ये किंबहुना फार काय बोलो, हे बोलावे हे सगळं फक्त काय बोलायचं, बोलानी शब्दांनी फक्त हे प्रकृती पुरुष सत चित, आहे की नाही, त्याचे वाच्यार्थ लक्षार्थ हे फक्त बोलानीच बोलायचं आहे. वाचूनी स्वरूप मात्रचे आघवे. खरं पाहायला गेलं तर सर्व काय आहे, स्वरूपच आहे, स्वरूपच आहे. विचाराशी तव न फवे निवडू जाता. आणि किती जरी विचार केला आपण तर त्या विचाराने जर निवड करायला गेलं, त्या दोघांच्यामध्ये भेद करायला गेलं तर भेद काही सापडत नाही.
म्हणाल प्रकृती पुरुषाहून निराळे एक अधिष्ठान असे संचले ते पुरुष येणे बोले बोलीला कैसे तरी प्रकृतीस्थ जे पुरुषपण तेची तियेचे अधिष्ठान प्रकृती नसता अधिष्ठान कोणाचे ते. आता तुम्ही काय आपण जे नेहमी चिंतन करतो आहे की नाही त्या चिंतनाला थोडा फाटा दिलेला दिसतो याच्यामध्ये. बघा फाटा कशासाठी दिला? वस्तू दाखवण्यासाठी. उलट आपल्याला वस्तूचं निस्संदेह बरोबर साक्षात्कार व्हावा, दर्शन व्हावं, यथार्थ अनुभूती यावी यासाठी सांगतात की म्हणाल प्रकृतीहून पुरुष निराळे. तुम्ही काय म्हणणार? प्रकृती पुरुषाहून निराळे. ही प्रकृती पुरुष दोन्ही काय आहेत? अध्यारोपित आहेत, बरोबर ना. आणि त्याच्यावरून एक निराळे अधिष्ठान संचले असे प्रकृती. नाहीतरी आपल्याला हेच दिसत आलं बरं का आत्तापर्यंत चिंतन केलं ना. आपल्या चिंतनामध्ये हीच आलं की प्रकृती आणि पुरुष दोन्ही मिथ्या आहेत आणि त्यांचं अधिष्ठान जे आहे ते अधिष्ठान मात्र काय आहे? एकमात्र संचलेलं विद्यमान आहे. आता इथं ते काय म्हणतात की या ठिकाणी अभिपेत्य परिहार म्हणायचं काय याला. आता तुम्ही कदाचित असं म्हणाल, चांगलं लक्षात घ्या, आता तुम्ही कदाचित असं म्हणाल की प्रकृती पुरुषाहूनी एक निराळे अधिष्ठान संचले असे. प्रकृती आणि पुरुषाहून वेगळं त्या दोघांचंही एक अधिष्ठान विद्यमान आहे असं तुम्ही म्हणाल, बरोबर ना. परंतु ते पुरुष येणे बोले बोलीला कैसे, आणि त्याला तुम्ही प्रकृती पुरुषाहून निराळा अधिष्ठान असताना तुम्ही आता काय म्हटले? त्या प्रकृतीला पुरुषाची सत्ता आहे. म्हणजे तुम्ही त्या प्रकृतीचं अधिष्ठान कोण सांगितलं? पुरुष सांगितलं. जे पुरुष येणे बोले त्याला तुम्ही आता इथं प्रकृतीचं अधिष्ठान कोण म्हटले? पुरुष असं बोलले. ते कैसे बोलीला, तुम्ही कसं काय बरोबर बोलले? आम्ही त्याचं सच्चिदानंद घनात अद्वय असं अधिष्ठान वेगळं आहे आणि प्रकृती पुरुष त्याच्यावर आद्यस्त आहे असं म्हणत असताना तुमच्या बोलण्यातून असं आलं की त्या प्रकृतीचं सत्ता आणि स्फुरण सगळं पुरुषाचं आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? पुरुष हाच त्या प्रकृती पुरुषाचं आपलं त्या प्रकृतीचं काय आहे? आपलं प्रकृती पुरुषाचं अधिष्ठान आहे. ते प्रकृती पुरुषाहून वेगळं सांगायला पाहिजे होतं, बरोबर चालले का? पण तुम्ही काय सांगितलं की पुरुषच त्या प्रकृतीचा अधिष्ठान आहे असा अर्थ झाला. आत्तापर्यंत त्या चिंतनात आम्हाला असं वाटत होतं की बा ह्या दोघांचं अधिष्ठान एक असंग निर्विकार ब्रह्मचैतन्य आहे आणि ही गोष्ट मान्य होण्यासारखी होती. पण आता तुम्ही एकदम बोलून गेला, बरोबर की नाही. त्यामुळं जणू काही पूर्वापर विरोध नावाचा दोष आला. पूर्वी जे तुम्ही आत्तापर्यंत कथन केलं त्याच्यापेक्षा तुम्ही सांगता काहीतरी वेगळं असं आम्हाला ठीक चाललं आहे ना. तुम्ही ना याच्यामध्ये, कारण आपण खूप दूर गेलो तर परत आपल्याला रस्त्याला लागायला अडचण येईल, पुन्हा मार्गावर यायला. म्हणून जिथं वाटत असेल शंका तिथंच हा विचार झाला तर बरं राहील. कोणी एकमेकाला तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे म्हणून असं जर केलं तर चांगलं राहील. तर सांगतात म्हणाल प्रकृती पुरुषाहुनी निराळे एक अधिष्ठान असे संचले ते पुरुष येणे बोले बोलीला कैसा. आणि ते अधिष्ठान तर पुरुषच आहे, त्या प्रकृतीचं अधिष्ठान पुरुषच आहे असे कैसे बोलीला, असं तुम्ही कसं काय बोलले बरं? तर म्हणतात तरी प्रकृतीस्थ जे पुरुषपण तेच तियेचे अधिष्ठान प्रकृती नसता अधिष्ठान कोणाचे ते. आता ते सगळे आपल्या वेदांतातल्या प्रक्रियेला धरूनच बोलतात की अधिष्ठान कोणाला म्हणतात? ज्याच्यावर अध्यस्त पदार्थ खोटा पदार्थ भासतो त्याला काय म्हणतात? अधिष्ठान. आपल्याला ज्ञान अधिष्ठानाचं एवढं माहिती आहे, ज्याच्यावर मिथ्या पदार्थ भासतो त्याला काय म्हणतात? अधिष्ठान असं म्हणतात. आता म्हणतात तरी प्रकृतीस्थ जे पुरुषपण, प्रकृतीस्थ म्हणजे प्रकृतीच्या ठिकाणी जे पुरुषपण आले, प्रकृतीच्या ठिकाणी कोणतं पुरुषपण आले? प्रकृतीच्या ठिकाणी जे पुरुषाची सत्ता आहे ना, बरोबर ना, ते जे सत्ता जी आलेली आहे ते पुरुषपण तेची तेचे अधिष्ठान, तेच तिचं काय आहे? अधिष्ठान आहे. प्रकृती नसता, आणि जर प्रकृती जर नसतीच तर अधिष्ठान कोणाचे? म्हणजे याचा अर्थ प्रकृतीच्या ठिकाणी जे पुरुषपण आले, प्रकृती ते कशामुळे आलेले? प्रकृती त्याला उपाधी लागली म्हणून त्या ठिकाणी त्याला पुरुषपण आलं, नाही त्याला पुरुषपण कुठं होतं? पण ते त्याला म्हणजे कोणाला? अधिष्ठानाला. पण अधिष्ठानालाच पुरुषपण आलं की नाही? कशामुळं? त्या प्रकृतीच्या ठिकाणी जे पुरुषपण आलेलं आहे ते कोणाचं? हां
काय? जे पुरुष पण आहे तेच अधिष्ठान आहे. हा, तेच जो पुरुष आहे तोच तिचा अधिष्ठान. अधिष्ठानाला पुरुष पण नाही, जे सामान्य अगोदर होतं या दोघांहून वेगळं. काय लक्षात आलं नाही पुन्हा. तुम्ही जे प्रकृतीमुळे अधिष्ठानालाच पुरुष पण आला असं म्हणताय ना? हां हां हां, नाही एक मिनिट एक मिनिट, हां हां हां, एक मिनिट, मी पुन्हा सांगतो, मग तुम्ही बोला. तरी प्रकृतीस्थ जे पुरुषपण, प्रकृतीस्थ म्हणजे प्रकृतीच्या ठिकाणी पुरुषपण आलेले. प्रकृतीच्या ठिकाणी पुरुषपण आले म्हणजे कोणतं? पुरुषाची जी सत्ता आहे ना, पुरुषाच्या सत्तेमुळं पुरुषाची सत्ता प्रकृतीला प्राप्त झाली की नाही, म्हणून प्रकृतीचा आहेपणाचा व्यवहार झाला. प्रकृतीच्या ठिकाणी तुम्ही कोण घेतले? ज्ञान घेतले, स्वसंवेद्य ज्ञान, त्याला प्रकृती म्हटलं ना तुम्ही, म्हणजे चित्त. आणि पुरुष कोणाला म्हटलं? सत्ता. तर प्रकृतीच्या ठिकाणी जे प्रकृतीपण आलं ते कोणाचं आलेलं आहे? पुरुषाचं आलेलं आहे. ते कारण प्रकृतीची जी सत्ता आहे ती कोणाची सत्ता आहे? आणि म्हणजे प्रकृतीस्थ असणं हेच पुरुषपण आहे का नाही? प्रकृतीस्थ असणं हेच त्याचं पुरुषपण आहे. ठीक आहे ना? आता पुन्हा बघा, तेची तेचे अधिष्ठान आणि तेच तिचं अधिष्ठान आहे की नाही. जी सत्ता, बरोबर ना, जी सत्ता प्रकृतीमध्ये अनुष्यूत आहे तीच सत्ता त्या प्रकृतीचं अधिष्ठान पण आहे. बरोबर ना, तीच त्याचं काय आहे? अधिष्ठान पण आहे. आणि ते अधिष्ठान त्या प्रकृतीमध्ये व्याप्त आहे. बरोबर, तेच त्याच्यामध्ये अधिष्ठान व्याप्त आहे, म्हणून त्याला पुरुष पण आलं. बरोबर ना, अधिष्ठान त्या प्रकृतीमध्ये सद्रूपाने व्याप्त आहे. आणि त्या पुरुषाच्या ठिकाणी जे हे आलं, त्या प्रकृतीत अधिष्ठानत्व त्याला आलं. ते अधिष्ठान आपलं प्रकृती जी आहे त्या प्रकृतीला प्रकृतित्व कोणामुळं आलं? ज्या ज्या प्रकृतीमध्ये व्याप्त असणारा पुरुषच तिचं जेव्हा अधिष्ठान आहे, बरोबर ना, तेव्हा तिला प्रकृती पण आलं. कारण पुरुष तेचे अधिष्ठान, तेच त्याचं काय आहे? अधिष्ठान. अधिष्ठानही आहे, बरोबर ना, आणि तेच त्याच्यामध्ये अनुष्यूत पण आहे. बरोबर ना, अधिष्ठान पण आहे आणि तेच त्याच्यामध्ये काय आहे? अनुष्यूत पण आहे. म्हणून तिच्या ठिकाणी परिणामी उपादान कारणत्व जर तिला द्यायचं असेल, बरोबर ना, परिणामी उपादान कारणत्व द्यायचा असेल तर त्याला सत्ता कोणाची? पुरुषाची आहे. बरोबर आहे की नाही? बरं, पुरुषाच्या ठिकाणी जर अभिन्न निमित्तोपादान कारणत्व द्यायचं असेल तर ते कशामुळे आलेले त्याच्या ठिकाणी? बरं, प्रकृतीमुळेच आले की नाही? बरं, पुरुषाच्या ठिकाणी मूळ म्हणजे अधिष्ठानाच्या ठिकाणी, आता इथं म्हणजे निरुपाधिक अधिष्ठानाच्या ठिकाणी जर तुम्हाला विवर्तोपादान कारणत्व द्यायचं असेल तर ते कोणी दिलेलं आहे? प्रकृतीनंच दिलेलं आहे. ते सुद्धा प्रकृतीनंच दिलेलं आहे, असा विचार. हां, आता ठीक आहे का हे? पुरुषत्व जे आहे तेच अधिष्ठानत्व. हां, हे दोन्ही धर्ममध्ये काय व्यवहार आहे तो प्रकृतीमुळे आले. हो, पुरुषत्व आणि अधिष्ठानत्व वेगवेगळे नाही, ते एकच आहे. नाहीतर ते सामान्यच होतं. होय, सामान्यच होतं, पण प्रकृतीला स्वतंत्र सत्ता स्फुरण नसल्यामुळं त्या ठिकाणी त्या पुरुष तिच्या अधिष्ठानावर, आपलं प्रकृती पुरुषाच्या अधिष्ठानावर भासली आणि पुन्हा त्या पुरुषाच्या अधिष्ठानाला, अधिष्ठानरूप पुरुषाला तिनं ग्रहण केलं म्हणजे प्रतिबिंबित पण केलं. म्हणजे त्या पुरुषाला आपल्यामध्ये अनुष्यूत पण केलं आणि त्याच्याच अधिष्ठानावर भासली, त्याचंच ग्रहण केलं आणि पुन्हा त्याच्याच अधिष्ठानावर त्याचंच ग्रहण करून, बरोबर आहे ना, त्याचंच ग्रहण करून परिणामी उपादान कारण रूपाने जगाला किंवा कार्याला प्रसवती झाली. किंवा चैतन्य प्राधान्याने, बरोबर आहे ना, चैतन्य प्राधान्याने ते काय झालं? चैतन्य प्राधान्याने ते तिचं विवर्तोपादान कारण झालं. बरोबर ना, किंवा चैतन्य प्राधान्याने ते तिचं निमित्त कारण झालं आणि त्या प्रकृती प्राधान्याने ते तिचं उपादान कारण झालं. दोन्ही मिळून, प्रकृती आणि पुरुष ही दोन्ही मिळून काय झाली? कार्याचं अभिन्न निमित्तोपादान कारण झाली, असं म्हणता येईल की नाही? दोन्हींच्या म्हणजे हा सगळा जो व्यवहार आहे तो एकमेकावर अवलंबून आहे. पुरुषाला पुरुषत्व प्रकृतीनं दिलं आणि प्रकृतीला प्रकृतीपणा हा कोणी दिला? पुरुषाने दिला. आता काय झालं? ह्या दोन्हीमध्ये कोण अनुष्यूत आहे?
अधिष्ठान अनुष्ठित आहे, अधिष्ठान अनुष्ठित आहे. आणि ह्यामध्ये जर मग आता जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये प्रकृती आणि पुरुष आहेत. बघा, प्रकृती आणि पुरुष आहेत का प्रकृती पुरुष वाचारंभण आहेत? मग प्रकृती पुरुष आहेत का चैतन्यच आहे त्याच्यामध्ये? पुरुषाच्या ठिकाणी पुरुषच अधिष्ठान आहे म्हणजे चैतन्य रूप आहे, आणि प्रकृती या ठिकाणी सत्ता स्फुरण आहे, ते सुद्धा चैतन्याचंच आहे. मग हा जो चाललेला व्यवहार आहे हा चैतन्यानेच चैतन्यामध्ये चाललेला व्यवहार आहे, बरोबर का? हा व्यवहार तो कशामध्ये चाललेला आहे? चैतन्याचा चैतन्यामध्ये चाललेला आहे. चैतन्यांचा चैतन्यामध्ये व्यवहार होणं, तिथं प्रकाश्य प्रकाशक भाव येतो, आणि प्रकाश्य प्रकाशक भावालाच प्रकृती असं म्हणतात, बरोबर ना? आणि हा जो चाललेला प्रकृती आणि पुरुषामधील व्यवहार आहे तो व्यवहार वाचारंभण आहे. म्हणजे मग तुम्हाला भासणारा हा जो व्यवहार आहे हा व्यवहार तुम्हाला आता चैतन्याचा चैतन्यामध्ये खऱ्या अर्थाने चैतन्याचा चैतन्यामध्ये का प्रकृती पुरुषामध्ये? चैतन्याचा चैतन्यामध्ये. तुम्ही आता जे म्हणत होते प्रकाश्य प्रकाशक भाव, तो तर काय झाला? मावळून गेला. पण तुम्हाला व्यवहार दिसतो. तो व्यवहार जरी दिसला तर खऱ्या अर्थाने जर तुम्ही ही नजर घेतली असेल तर ह्यामध्ये काय आहे? सगळं चैतन्यच अभिन्न निमित्तोपादान कारण आहे, आणि चैतन्यच विवर्तोपादान कारण आहे. याच अर्थाने वेदांतामध्ये अखंडानंद स्वामींनी वेदांत बोधामध्ये लिहिलं आहे की ब्रह्मविवर्तोपादान कारण म्हणायचं का ईश्वरी अभिन्न निमित्तोपादान कारण म्हणायचं? त्यांनी सांगितलं की न्याय, वाचलं का तुम्ही ते? त्या नैयायिकांच्या परिभाषेला अनुसरून या ठिकाणी हे दोन शब्द वेगळे, ईश्वर हा अभिन्न निमित्तोपादान कारण आणि ब्रह्म जे आहे ते विवर्तोपादान कारण आहे. वास्तविक वेदांताच्या शैलीमध्ये कोणालाही कोणतं कारण म्हटलं तरी हरकत नाही. लक्षात आलं ना? कारण इथं फक्त अध्यारोपात हे कार्यकारण भाव चाललेला आहे. त्यामुळे कोणालाही कोणतं कारण आलं तर काय नाही. प्रकृतीला उपादान कारण तू सांगतानाही मिथ्याच आहे, बरोबर ना? आणि ईश्वराला अभिन्न निमित्तोपादान कारण सांगतानाही मिथ्याच आहे, आणि ब्रह्माला विवर्तोपादान कारण तो सांगताना देखील मिथ्याच आहे. त्यामुळं वेदांत सिद्धांतात काही बदल होत नाही त्याच्यामध्ये, बरोबर ना? म्हणून त्यांनी सांगितलं की नैयायिकाच्या परिभाषेला अनुसरून असं वेदांताचा बोलण्याचा ग्रंथकारांचा प्रघात आहे. याच्या पलीकडे याला फारशी किंमत आहे असं काही नाही, असं वेदांत बोधामध्ये लिहिलं आहे त्यांनी. तर ते सांगतात की किंबहुना हे बोलावे. आता हे सांगतात कुठं आलं? म्हणाल प्रकृती पुरुषाहून निराळे, एका अधिष्ठाना असे संचले, ते पुरुष येणे बोलेला कसे. याच्यामध्ये तुम्हाला चैतन्य दिसलं आता का? याच्यामध्ये तुम्हाला प्रकृती पुरुष दिसलं का? कार्यकारणात जगत दिसलं का? उलट त्याचा बाद झाला. आणि तो जो व्यवहार आहे हा व्यवहार चैतन्यामध्ये झाला, कारण चैतन्य वाचून झाला नाही, चैतन्यावर झाला पण चैतन्याच्या ठिकाणी झाला नाही, ऐके नाही? आणि जेव्हा झाला तेव्हा चैतन्याच्या वाचून तो व्यवहार होणंच शक्य नाही, किंबहुना चैतन्याच्या ठिकाणी होऊनही झाला नाही, असा तो व्यवहार आहे, बरोबर आहे की नाही? म्हणून आम्ही याला काय म्हणतो? हा फक्त काय चित्तचा विलास आहे, ऐके नाही? तरी प्रकृतीस्थ जे पुरुषपण तेची तेचे अधिष्ठान, प्रकृती नसता अधिष्ठान कोणाचे? जर तुम्ही अधिष्ठान म्हणता, पुरुष अधिष्ठान कसं काय म्हणता? बरोबर आहे ना? जर पुरुष जर नसता, तिच्यामध्ये अनुस्यूत नसता, आणि तोच पुरुष, बरोबर ना, तिला अधिष्ठान नसता, बरोबर ना, तर मग त्या अधिष्ठानाला अधिष्ठानत्व कुठून आलं असतं? प्रकृती जी आहे ना त्या प्रकृतीमुळेच त्या पुरुषाला अधिष्ठानत्व आलं, नाही तर त्याला अधिष्ठानत्व कुठं आलं असतं? अधिष्ठानत्व त्याला आलंच नसतं. म्हणून आम्हाला काय म्हणावं लागेल? तो जो प्रकृती आपला पुरुष जो आहे तो तिच्यामध्ये अनुस्यूत पण आहे, तिच्या आतबाहेर व्याप्त पण आहे, आणि ती प्रकृती त्या पुरुषावर अध्यस्त पण आहे, तो त्याचा अधिष्ठान आहे. पण हे सगळं जर तुम्ही प्रकृती नसतं तर तुम्हाला काय बोलता आलं असतं? म्हणून आम्ही काय म्हणतो? जो पुरुष तिचा अधिष्ठान आहे तोच पुरुष तिच्यामध्ये काय आहे? अनुस्यूत पण आहे, असंच म्हणणं बरोबर आहे का नाही? जर समजा तुम्ही म्हटले असं ती त्याच्यावर अध्यस्त आहे म्हणल्यावर पुन्हा तिच्यात व्याप्त कसं काय म्हणता? असं तुम्हाला जर म्हणायचं असलं तर त्या प्रकृतीची सिद्धी तरी झाली असते का? बरं, प्रकृतीची सिद्धी जर झाली नसती, बरोबर ना, झाली नसती तर हा अधिष्ठान कोणाचं म्हणता आलं असतं? हा अधिष्ठानत्व येण्यासाठी त्याला अध्यस्त प्रकृती असली तरच त्याला अधिष्ठानत्व येईल ना. आणि मूळ स्वरूपात अधिष्ठान अध्यस्त भाव तरी आहे का? नाही.
असं सांगतात. नसता अधिष्ठान कोणाचे ते तस्मात प्रकृतीशी अधिष्ठून निर्गुणाची झाले सगुण त्या निर्गुणाची पाहता खुण अवघेतेची. आता म्हणतात तस्मात प्रकृतीशी अधिष्ठून म्हणून प्रकृतीचं अधिष्ठान होऊन म्हणजेच प्रकृतीला उपाधी करून बरोबर ना. या ठिकाणी निर्गुणाची झाले सगुण जे निर्गुण आहे तेच काय झालं प्रकृतीला उपाधी करून बरोबर ना तेच काय झालं सगुण झालं. आणि त्या निर्गुणाची पाहता खुण अवघेतेची. आणि जर आता ज्या प्रकृतीला अधिष्ठान करून ते निर्गुणच काय झालं सगुण बरोबर ना. आणि जे सगुणच निर्गुण आपलं निर्गुणच सगुण झालं त्या निर्गुणाची खुण पाहता त्या निर्गुण स्वरूपाचं खूण म्हणजे त्या निर्गुण स्वरूपाचं वास्तव स्वरूप जर तुम्ही पाहायला गेले तर अवघेतेची. तर काय राहिलं खाली तेच राहिलं म्हणजे काय राहिलं सगुण राहिलं का निर्गुण राहिलं हा म्हणजे काय राहिलं तेच राहिलं म्हणजे ज्या निर्गुण परमात्म्याला प्रकृती उपाधी करून बरोबर आहे ना तेच जेव्हा सगुण झालं त्या सगुणामध्ये पाहिलं तर निर्गुणा वाचून सगुण आहे का बरोबर ना. मग त्याच्यातलं सगुण वास्तव आहे का निर्गुणच वास्तव आहे. त्या ठिकाणी सगुण जे आहे ते सगुण बाधित होणार आहे बरोबर ना का ते वाचारंभन आहे. पण त्याच्यामध्ये त्या सगुणामुळे याला काय आलं निर्गुणत्व बरोबर. आता जर सगुणच बाधित झालं बरोबर आहे ना ते सगुणत्व जेव्हा बाधित झालं त्याच्या निर्गुणत्वाला घेऊन गेलं की नाही. मग त्याच्या निर्गुणत्वाला घेऊन गेलं तर आता ते निर्गुण आहे म्हणायचं का ते अगुण आहे म्हणायचं. कारण सगुण निर्गुण गुणाचे सगुण निर्गुण गुणाचे आणि हे अगुण हरिविन व्यर्थ आहे ना काय. सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविन मन व्यर्थ जाय. या ठिकाणी आपल्याला हाताला काय आलं आपल्याला निर्गुण आलं का अगुण आलं अगुण आलं का अधिष्ठानाचं ज्ञान झालं की नाही अधिष्ठानाचं ज्ञान झालं. जर आता हा प्रकृतीचा विचार नसता तर तुम्हाला अधिष्ठानाचं ज्ञान कशामुळे झालं असतं. प्रकृती त्रिगुणात्मक आहे बरोबर ना म्हणून त्या प्रकृतीचा उपाधी केला मग ते निर्गुण ब्रह्मच काय झालं सगुण झालं. कारण ती प्रकृती त्याच्यावर भासली आणि त्याच्यात अनुष्यूत आहे ते तिच्यात काय आहे अनुष्यूत आहे म्हणून त्याला कोणता भाव आला सगुण भाव आला बरोबर ना. आणि विचारोनी पाहता खुण आता सगुण आहे हा परमात्मा खरा सगुण आहे का निर्गुण आहे याचा विचार केला तर सगुण बाधित झालं. सगुण जेव्हा बाधित झालं तेव्हा सगुणाचाच बाध झाला का ते सगुणाने त्याच्या निर्गुणत्वाचाही बाध केला. सगुण गेला त्यामुळे त्याला जे निर्गुण नाव आलं होतं त्या नावालाच घेऊन सगुण गेलं आहे की नाही. मग काय शिवाजी महाराज खाली शून्य राहिलं का द्वैत राहिलं शून्य राहिलं का राहिलं काहीतरी राहिलं. द्वैत राहिलं का तिथं नाही बरोबर ना काहीतरी राहिलं आहे की नाही. त्याला सगुण म्हणायचं का निर्गुण म्हणायचं. आता तुझं सगुण म्हणू की निर्गुण दोन्ही म्हणता येत नाही. सगुण निर्गुण एको गोविंद रे जे त्याचं अधिष्ठान आणि त्याच्यामध्ये अनुष्यूत तेच राहिलं आहे की नाही. परंतु ते कसं राहिलं अव्यवहार्य अवाच्य केवल भावाने ते त्या ठिकाणी राहिलं. मग त्याला तर ज्ञानोबारायांची परिभाषा त्याला काय म्हणतं आगुण हरी राहिला आहे की नाही. म्हणून म्हणतात अवघेतेची. आता जर तुम्ही पाहिलं खाली कोण राहिलं अवघेतेची त्याच्यामध्ये हे पदार्थ ज्यांचा तुम्ही बात केला हे पदार्थ जेव्हा भासत होते तेव्हा तरी होते का. मग आता अवघ कोण आहे तोच आहे. दुसरी गोष्ट तुम्ही पुन्हा म्हणणार व्यवहार दिसतो अवघेतेची. सगुण निर्गुण दोन्ही काय सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण आणि ब्रह्म सनातन विठ्ठला हा अशाच प्रकारची ते सनातन असणारं तत्व ते राहिलं. आणि ते राहिलं ते फक्त काय राहिलं आपल्याहून भिन्न राहिलं आहे की नाही. का आपल्याच रूपाने राहिलं का आपलंच रूप आहे का वेगळंच नाही. मग द्वैतही नाही शून्यही नाही मग आहे काय नाही म्हणण्याची सोय नाही आहे की नाही. काय आहे हे सांगता येत कारण आहेच आहे की जे स्वतःला स्वसमेत दे. आईला कसं विषय होईल बरोबर ना. आईला विषय होणार नाही ज्ञानाला विषय होणार नाही आनंदाला विषय होणार नाही आणि केवलाला विषय होणार नाही असं. ते तर आहे नाही पणा वाचून आहे त्याच्यावर नाहीपणाही नाही आणि आहेपणाही
नाही, आहे आणि नाही या दोन्ही वाचून जे असणे, केवळ असणे, ते त्याचं स्वरूप आहे. आणि ते कोणाचं स्वरूप आहे? त्याचं स्वरूप आहे की नाही? हां, मग कोणाचं स्वरूप आहे माझं? हां, मग त्या हाताने फक्त साक्षात अपरोक्षात एवढंच सांगायचं आहे. ते सांग. तुम्ही व्यवहारात सुद्धा हे मी तर उभा आहे ना तुमच्यासमोर, याच्यातून काय सांगता? तुम्हाला कचरा तुम्ही मागं बोलता, साक्षात मी आहे ना, साक्षात ज्याच्या संबंध बोलता तो हा इथं आहे ना, ऐके ना, तेच सांगायचं त्यानं. अर्थ समजून घ्या. हे अधिष्ठान कोणाचे नव्हे, तेथेही अनुत्व न लाहे, कल्पांत जळी जीवी सोये ओघाची न लगे. आता ते अधिष्ठान कोणाचे नव्हे, ते कोणाचा अधिष्ठान नाही. कोणाचा अधिष्ठान नाही म्हणजे त्याच्यावर कोणता आद्यस्थ पदार्थच नाही का? आद्यस्थ पदार्थाची शक्तीच आहे नसणारा आणि भासणारा पदार्थ. नसून भासणारा पदार्थ हेच आद्यस्थ पदार्थाचं स्वरूप आहे की काय? म्हणून म्हणतात अधिष्ठान कोणाचे नाही. मग आता जर पदार्थच नाही तर तो अधिष्ठान कोणाचा आहे? कोणाचाच अधिष्ठान नाही. तेथे अणुही अनुत्व आहे. तिथं अणुच्या ठिकाणी तरी अनुत्व आहे का ना? कारण काय नाही, अणुच नाही, आहे का नाही? त्यामुळे त्या स्वरूपात अणुसुद्धा सहन होत नाही, तिथं काहीच सहन होत नाही. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, डोळ्यामध्ये कणू आणि अणू तो येणं सम आहे. डोळ्यामध्ये जसा एक अणूसुद्धा आपल्याला कणभर गेला तर तो सुद्धा सहन होत नाही, तसं अधिष्ठान मात्राच्या ठिकाणी अणूसुद्धा सहन होत नाही. कल्पांत जेळी जेवी सोये ओघाची न लगे. आता लहान लहान अणू जर ते म्हणतात कशात सहन होत नाही? ज्या वेळेला कल्पांताचं जल आहे म्हणजे जल प्रलय होतो त्यावेळेला ओघाची सोय न लगे. त्या ठिकाणी ओघ म्हणतो का मला थोडंसं तरी मार्ग द्या. ओघाचं सगळं पाणीच पाणी, ओघाला प्रवेश आहे का? तिथं कोणत्याही प्रकारचा प्रवेश नाही. एवं तेचे आसोनी संचले प्रकृती पुरुषत्व रचले किंवा निर्विशेष कोंदले तेची एक. एवं तेची आसोनी संचले, तेच काय आहे? आसोनी संचले म्हणजे विद्यमान आहे किंवा वर्तमान आहे. म्हणजे आसोनी संचले म्हणजे आहे रूपाने ते विद्यमान आहे, बरोबर ना? असंच घ्यायचं. आसोनी संचले म्हणजे अनादी आहे रूपाने ते विद्यमान आहे किंवा तेच अनादी आहे. आहे हेच काय आहे? अनादी आहे, बरोबर ना? तेची आसोनी संचले प्रकृती पुरुषत्व रचले. आणि त्याच्या ठिकाणी प्रकृती आणि पुरुषत्व हे त्या तेची नाही असं घ्यायचे तर बरं का. तेची संचले आसोनी प्रकृती पुरुषत्व रचले. ते संचलेलं आहे म्हणजे ते, बरोबर ना, ते अबाधित विद्यमान आहे. म्हणजे त्याचं अस्तित्व हे काय आहे? अबाधित अस्तित्वाने ते संपन्न आहे. म्हणून संचले आसोनी आणि त्याच्याच ठिकाणी प्रकृती पुरुषत्व रचले. आणि त्याच्याच ठिकाणी प्रकृती आणि पुरुष या सापेक्ष भावांची रचना म्हणजे यांची उत्पत्ती किंवा यांचा प्रतीती तुम्हाला आली. किंवा निर्विशेष कोंदले तेच एक, असं जर तुम्ही म्हटले तेच एकटं संचलेलं आहे आणि त्याच्या ठिकाणी प्रकृती पुरुषाची रचना झालेली आहे असं जर तुम्ही म्हटले, बरोबर ना? ती रचना जी प्रकृती पुरुषाची झालेली आहे ती रचना वास्तविक आहे का? का ती कल्पित आहे की नाही? मग तुम्ही जर असं म्हणलं किंवा निर्विशेष कोंदले तेची एकी, तर ते निर्विशेष असणारं जे तत्व ज्या ठिकाणी प्रकृती पुरुष भावांची कल्पना त्याच्याच ठिकाणी झाली आणि तेच तत्व निर्विशेष कोणत्याही प्रकारचा प्रकृती पुरुष भाव विवर्जित ते सगळीकडं कोंदून भरलेलं आहे. आता हे दोन शब्द तुमचे दोन्ही बरोबर आहेत का? चुकला एखादा? दोन्ही बरोबर आहेत. निर्विशेष असणं, कारण का तुम्हाला त्या स्वरूपाचं ज्ञान व्हायला दुसरा कोणताच मार्ग नाही. ज्या वेळेला तुम्हाला जगत प्रतीती येते किंवा कार्यकारण भाव तुमच्या बुद्धीमध्ये काय झालेला आहे? दृढ झालेला आहे. त्याचं निराकरण करण्यासाठी वेदांताला सुद्धा दुसरा कोणताच मार्ग नाही. वेदांतसुद्धा हेच सांगणार, तेची असे एक अधिष्ठान रूपाने एकच संचलेलं नित्यसिद्ध, बरोबर ना, स्वयंप्रकाश असं तत्व आहे, बरोबर ना? आणि तेच प्रकृती पुरुषत्व रचले आणि त्याच्याच ठिकाणी प्रकृती आणि पुरुषभावाची रचना कल्पना झाली असं तुम्ही म्हटले तर हे बरोबर आहे का नाही? आणि त्याच वेळेला लगेच दुसरं विधान तुम्ही केलं,
प्रकृती पुरुष त्यांनी रचले. आणि पुन्हा काय म्हणे, निर्विशेष कोंदले तेचे, ते एक रूपाने निर्विशेष, त्याच्या ठिकाणी कोणताही विशेष किंवा भेद नाही, अभेद रूपाने केवळ रूपाने तेच कोंदलेलं आहे. म्हणजे सब्राभरीत ओतप्रोत भरलेलं आहे असं तुमचं म्हणणं जे आहे हे योग्य आहे का? हे पण योग्य आहे. आणि अध्यारोपाच्या भातात नित्य संचलेलं पुरुष तेच प्रकृती पुरुष रूपाने नटलं, हे सुद्धा म्हणणं काय बरोबर आहे. ही ती काय आहे, त्या अधिष्ठानावर चाललेली प्रकृती पुरुषाची लीला आहे. लीला कधी सत्य नसते. अधिष्ठानाला द्वैत किंवा अधिष्ठानाच्या ठिकाणी विकार निर्माण करण्याचं तिचं सामर्थ्य नाही. मग खऱ्या अर्थाने परमात्माच कोंदून भरलाय का नाही? विठ्ठल जळी स्थळी भरला आणि रिता ठाव नाही उरला, असं म्हणता येईल का नाही? आणि पुन्हा हे पण म्हणता येईल का नाही, चाले हे शरीर कोणाचे सत्य आणि कोण बोलवी ते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण. त्याला तर कर्तृत्व दिलं म्हणजे तो त्याच्यामध्ये अनुष्यूत आहे, हे पण बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये कोणीच नाही, हे पण बरोबर आहे. आणि सगळा तोच आहे, हे पण बरोबर आहे. जर बरोबर आहे की नाही, हे जर कळून घेतलं आपण विचारांती, तर हे सगळ्या कोणत्या कक्षेतून आपण बोलतो. कधी अध्यारोप करतो, कधी अपवाद करतो, आणि कधी कधी अध्यारोप आणि अपवादाच्या द्वारा निष्प्रपंच तत्वाला अवशिष्ट ठेवतो. हीच काय आहे वेदांताची परंपरा. सनातन कालापासून अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचोयम प्रपंचते. पण आता तुम्ही सांगा, हे जे जगत पाहिलं हा मायेचा विकार आहे असं म्हणणं चांगलं आहे का हे चैतन्यच आहे म्हणणं चांगलं आहे? हे सगळं काय आहे, चैतन्यच कोणलेलं आहे. कारण का, हे म्हणत असताना हा पदार्थ, ह्या जगतरूपी पदार्थाची वास्तवता काय हे आम्हाला कळालं. ते वास्तविक नसून ते अवास्तविक आहे. आणि वास्तव अधिष्ठानावर ते भासत असल्यामुळं त्याच्या सत्तास्फुरणामुळं याचं ज्ञान आणि याची सत्ता याचा व्यवहार होताना आम्हाला दिसतो. याच्या पलीकडं काही नाही. म्हणून आपण अधिष्ठानाच्या नजरेनं जर पाहिलं तर अधिष्ठान मात्रच आहे. आणि ते कसं आहे, सब्राभरीत ओतप्रोत ठोस अशा प्रकाराने फक्त अधिष्ठानच आहे अशी म्हणता येईल की नाही? का हेच खरं आहे? उलट हे आपण सर्व अधिष्ठान म्हणताना सर्व पदार्थ समोर येतो का अधिष्ठानच समोर येतं? सर्वम खल्विदम ब्रह्म असं म्हणत असताना ब्रह्मामध्ये सर्व नावाचा पदार्थ आणि त्याच्यात ब्रह्म अनुष्यूत आहे. आणि त्या ब्रह्मावर हे सर्व अध्यस्त आहे आणि ब्रह्म त्याच्यामध्ये अनुष्यूत आहे असे विचार राहतात का? आता त्याची व्यापक भाव पण राहत नाही. बरोबर ना? व्यापक भाव राहत नाही, अध्यस्त अधिष्ठान भाव राहत नाही, कार्यकारण भाव राहत नाही, एकच एक तत्व राहतं. म्हणून हेच सर्वात श्रेष्ठ आहे की नाही, सर्वम खल्विदम ब्रह्म. पण हे कधी सगळं जाणून घेतलं असेल तर, आहे की नाही? म्हणून आपल्याला हे जगत म्हणावं का हे चैतन्यच म्हणावं, आहे की नाही? अगोदर जे सांगितलं ते आणि ते हे आणि ते हे मी चैतन्य, आहे की नाही? सर्व काय आहे, चैतन्यच आहे. हा सगळा माझ्या स्वरूपावर चाललेला विलास आहे, चिद्विलास आहे की नाही? आणि समजा हे जर तत्त्वज्ञानाचं स्वरूप आपण गृहीत धरलं नाही किंवा अंगीकृत केलं नाही तर आपल्याला पुरुषार्थाला काय विषय राहणार किंवा पुरुषार्थाची साध्य आपण काय केला, काही साध्य होणार नाही. हे पदार्थ सत्य आहेत असं समजून, हे परमात्मा रूप आहेत असं समजून ह्या जगामध्ये कोणाला व्यापक सुख किंवा दुःख संबंधरहित सुखाची अनुभूती आली असली तर आम्ही हा वाद सोडून देऊ, ऐके नाही? तसं येणं शक्यच नाही. म्हणजे याच्यामध्ये शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानाची उपेक्षा किंवा अनंगीकार कोणताही केला नसून त्याला वास्तवतेचं पूड दिलेलं आहे. अनुभूतीवर आरूढ होण्यासाठी वास्तवतेचं खरं पूट किंवा वास्तवतेचं खरं दिग्दर्शन, दिशा आपल्याला या ठिकाणी ज्ञानोबराय सांगतात. बरोबर आहे ना? आता सांगतात म्हणून प्रकृती, आता सांगितलं एवं तेचे असोनी संचले प्रकृती पुरुषत्व रचले. प्रकृती पुरुषाच्या रूपाने हे जगाची रचना झाली असे तुम्ही म्हणू शकता. आणि दुसरं निर्विशेष किंवा विकल्पाने निर्विशेष कोंदले तेच एक निर्विशेष रूपाने या ठिकाणी तुम्हाला जे विशेष दिसतात, भेद दिसतो, तो भेद आम्हाला दिसतच नाही. विचारापुढं भेदाची सिद्धीच होत नाही. महाराज हे ठीक आहे ना असं सांगतात. म्हणून प्रकृती पुरुषा वेगळीक कोणी काळी नाही देख, किंबहुना प्रकृती एक पुरुष एक आईशे की नाही. आता हे सांगत असताना
प्रकृती पुरुषाचा विवेक इतका त्याचा वेध घेतलेला आहे किंवा त्याचा काय म्हणतो आपण, त्याचं इतकं संशोधन माऊलींनी केलं, तर ते म्हणतात आता तुम्हाला असं वाटेल की प्रकृती पुरुष हा वेगळी प्रकृती आणि पुरुष हे दोन वेगळे आहेत असं वाटेल, पण कोणी काळी नाही देख, कोणत्याही काळात प्रकृती आणि पुरुष हे एकमेकापासून भिन्न नाहीत. किंबहुना प्रकृती एक पुरुष एक ऐशे की नाही, किंबहुना फार काय सांगू, पुरुष एक आणि प्रकृती दुसरी असं म्हणजे एक एक आहेत, स्वतंत्र आहेत, असं तुम्हाला वेगळी करताच येत नाही. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे, प्रकृती बरोबर ना, आणि प्रकृती सापेक्ष पुरुषाच्या ठिकाणी आलेलं पुरुषत्व हे दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या का भिन्न होऊ शकत नाही, कारण अधिष्ठानाहून स्वतंत्रच नाहीत. आणि ज्या पदार्थांना अधिष्ठानाहून त्यात स्वतंत्र सत्ता स्फुरण नाही, ते पदार्थ तत्वतः अधिष्ठानाच्या सत्तेनंच त्या ठिकाणी सत्ता किंवा स्फुरण त्यांच्या ठिकाणी दिसून येतं. त्यांना अधिष्ठानं, ते पदार्थ अधिष्ठान रूपच असतात, अधिष्ठानाहून स्वतंत्र सत्तावान नसतातच. मग त्या पदार्थांना अधिष्ठान रूपाने पाहावं का त्या पदार्थ रूपाने पाहावं? प्रकृती पुरुषाला दोन तत्व म्हणून पाहावं का दोन तत्व म्हणून पाहूच नाही, का त्यांच्या अधिष्ठान तत्वाकडूनच त्यांना पाहावं, का तीच ते आहेत, का अधिष्ठानालाच प्रकृती पुरुष नाव आलेले? मग प्रकृती पुरुष नाव म्हणायची लाज वाटावी का अधिष्ठान म्हणण्यातच सार्थकता वाटावी? आहे का नाही? बरोबर ना. आणि त्या प्रकृती पुरुषाचं कार्य जगत हे म्हणण्यात लाज वाटावी का त्या जगताला अधिष्ठान म्हणण्यातच सार्थकता वाटावी? हां, बोला 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 ना. काही बोलू नये हे सगळ्यात चांगलं आहे का नाही, पण बोलायची वेळ आली तर काय म्हणावं, अधिष्ठान मात्र येत असं म्हणा, हेच म्हणायचं होतं ना तुम्हाला. म्हणून आता सांगतात, म्हणून सांगा ना, जर आपण ह्याच्याकडे पाहिलं तर जगतातला कोणता विकार दिसे प्रत्ययाला येईल? प्रकृती पुरुषाचा सापेक्ष भाव कोणता अंतःकरणात राहील? आहे की नाही? यालाच काय म्हणायचं, अखंडाकार. जी वेदांताला अभिप्रेत होते ती जीव ब्रह्माचे ऐक्य, दोन विभाग होते आणि ते एक झाले असे आहे का ते अखंडाकार आहे? आणि त्या अखंडाकारामध्ये जीव शिवाचा ऐक्य आहे का जीव शिवाचा भेद असिद्ध आहे? जीव शिवाचा भेद, त्या अखंडाकार वृत्तीमध्ये जीव शिवाचा भेद भेद असिद्ध आहे का त्यांचं ऐक्य सिद्ध आहे? भेद असिद्ध आहे. त्यांचा भेद असिद्ध असल्यामुळे अभेदसुद्धा असिद्ध आहे. मूळचाच अखंड जो त्याच्यामध्ये कधी भेद झालेलाच नाही, तर अभेद काय केला? आणि इथं हा ग्रंथ जो सांगतो सगळा थोडक्यात जर म्हणायचं, स्वामी महाराज सांगायचे अमृतानुभव ग्रंथ हा अखंड अर्थाचं विवरण करणार आहे की नाही? म्हणजे तुम्हाला पुसटची सुद्धा जीव आणि शिव यांचं ऐक्य, बरोबर ना, किंवा प्रकृती आणि पुरुषाचं ऐक्य, बरोबर ना, किंवा द्रष्टा आणि दृश्य यांचं ऐक्य, किंवा आद्यस्थ अधिष्ठान भाव याची पुसटशी जाणीवसुद्धा तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही. आणि ते स्वरूप जर तुमचं असेल तर ऐक्य कुठे आहे? त्याच्या ठिकाणी भेद असता तर ऐक्य केलं असतं ना, बरं ना. भेदाची भावना निमून गेली हे तुम्हाला अगोदर सांगता लागतं. भेदाची भावना निमून गेली नाही, अभेदाची भावना पण निमून गेली. अभेदाची भावना पण निघून गेली, कारण भेद कधी असता तर मग आम्हाला अभेद करण्याला प्राप्त होतं किंवा अभेद झाला असा व्यवहार झाला असता. पण खऱ्या केवळ अभेद स्वरूपाच्या ठिकाणी भेदाच्याच व्यवहाराची सिद्धी झाली नाही, अशी स्थिती आहे. ऐक, आता तुम्ही सांगा, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी आपल्याला साधारणपणाने बुद्धीवर झावळ्या वावळ्या दिसतात का हळूहळू ह्या गोष्टी इदम इत्थम रूपाने वाटायला लागल्या, तरीसुद्धा निधिध्यास केल्याशिवाय काही होणार नाही, आहे की नाही? तरीसुद्धा, कारण त्याने आपल्याला सावध करून सांगितलं की वास्तविक या आत्मस्वरूपाच्या ज्ञानामध्ये कोणताच प्रतिबंध नाही. प्रतिबंध कोणता आहे? प्रतिबंध आहे असं समजणं हाच प्रतिबंध आहे. रात्री आपण चिंतन केलं, पण ग्रंथकाराने जसं म्हणतात ना, धोक्याची सूचना, इथं वळणाचा, इथं घाटाचा रस्ता सुरू होतो, वळण आहे, जपून जा असं सांगतात. तसं त्या ग्रंथकर्त्याने उपोद्घातामध्येच लिहिलं की या ठिकाणी काय आहे, धोक्याची सूचना देत आहोत की तुम्ही हे ज्ञान शब्दाचं करीत असताना तुम्हाला कदाचित असं वाटेल. काय वाटेल तुम्हाला? प्रतिबंध आहे समजणं हाच काय आहे? प्रतिबंध. आणि ह्याच्यावर जर तुम्ही असावधान राहाल तर पुन्हा सावधान, कारण मार्ग वळणाचा आहे.
त्याचं कारणच असं आहे, त्यांनी सांगितलं जर प्रतिबंध असतील, असंभावना म्हणा, विपरीत भावना, आणि आपलं अंतर्मन सांगतं हे प्रतिबंध आहे, आणि वेदांत सिद्धांत सांगतो का प्रतिबंध समजणं हा काय आहे, प्रतिबंध आहे, पण असतीलच त्याच्या निवारणासाठी आटोकाट प्रयत्नाची पराकाष्ठा करा, असं त्या ह्यांनी शिवकल्याण स्वामींनी सांगितलेलं आहे ना. म्हणून ही एक गोष्ट विसरून चालणार नाही. आणि याच्यासाठी आपल्याला निधिध्यास, तुम्ही म्हणाल की आता कुठं तुम्ही निधिध्यासन लावलं, ज्याचं चिंतन करायचं तो मीच आहे. त्याचं रात्री सांगितलं होतं मला वाटतं, स्वामी महाराजांना त्यांच्या गुरूंच्याकडे गेले आणि ते गुरुजींनी त्यांना सांगितलं की आपण बरेच वेळा चिंतन केलं असेल की ते गरुडेश्वरला गेले. काल कोणतरी नारेश्वरहून आलं बघा, त्यांनी सांगितलं स्वामी महाराजांचं ते नारेश्वर गरुडेश्वर ते ठिकाण फार आवडीची होती. पहिल्यांदा संन्यास घेतल्यावर ते काही काळ तिथं एकांतात चिंतनाला आणि गुरूंच्या समवेत थांबले होते. तेव्हा त्यांचं एकाच्या 3 खोल्या होत्या. गुरुजींनी सांगितलं की आता तुम्ही माझ्याबरोबर राहा, आणि मग राहून ते तुम्हाला काही श्रवण झालेलं आहे वेदांताचं, तुम्हाला काय वाटलं तर विचारा, आणि तुम्ही आपला निधिध्यास खोलीमध्ये करत जा, सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास करत जा म्हणे. तर त्यांनी सांगितलं गुरुजी हे निधिध्यासन रूप जे ध्यान आहे त्याचं काय प्रयोजन आहे म्हणजे असं. तर त्यांनी सांगितलं की मनोनाश आणि वासनाक्षय त्याचा होतो, मनोनाश वासनाक्षयाशिवाय जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाची अभिव्यक्ती होत नाही, म्हणून तुम्ही बसत जा. ते बाहेरच्या खोलीत बसायचे, मधल्या खोलीत, आणि आतल्या खोलीत यांना बसवायचे. मग त्यांचं ते ठरलेलं असायचं, सकाळी 4ला पाटे बसलं की 6 वाजता, दुपारी 2ला बसलं की 4ला, असं ते चालू झालं. काही महिना 15 दिवस चाललं ते. नंतर त्यांनी सांगितलं की त्यांना विचारलं तुम्ही पूर्वी हे करत नव्हते का ध्यान निधिध्यासन? ते म्हणे करत नव्हतो, मी करत नव्हतो, मला श्रवणाची आवड आहे म्हटले, मी हे करत नव्हतो म्हटले. बरं म्हणून मग पण तुम्हाला आता निधिध्यासन केल्यावर तुम्हाला कसं वाटलं म्हणे, म्हणजे तुम्हाला बा निधिध्यासनाचा काय उपयोग झाला? ते म्हणे गुरुजी मला एक शंका आली, ते हे तुम्ही सांगता ते मी बसतो 2 तास, पण मला शंका अशी आली, तुम्ही जे म्हणता की मनोनाश वासनाक्षयासाठी ध्यान करायचं किंवा निधिध्यासन रूप ध्यान करायचं, तर मन नावाचं मी जेव्हा त्या मनाचा नाश करायचा म्हणलं ना, मन जर समोर आलं ना मी त्याला ठारच करणार म्हणे, पण ते माझ्या स्वरूपात ते मन नावाचं तत्व सिद्धच होत नाही म्हणे. बरं वासना, बरोबर ना, हे जे पूर्वसंस्कार, तर ते संस्कार स्वप्नातले द्यायला कोणते संस्कार आले म्हणे, त्यामुळे वासना क्षयाची मला जरूर वाटत नाही. त्यांनी लगेच एक पत्र लिहिलं, ते पत्र अजून आहे, त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं की हा महापुरुष माझ्याकडं फक्त वस्त्रांतर करण्यात आलं. शिष्याला गुरुनी लिहिलं की हा महापुरुष फक्त वस्त्रांतर करण्यासाठी आला, आणि मग त्यांना स्वामी एकदम त्यांच्याशी मित्रासारखेच राहायचे. पण नंतर स्वामी महाराज सांगायचे आता शेवटच्या काळामध्ये की मी त्यावेळेला म्हटलं, आणि त्यांचा मोठेपणाही मला बरा वाटला म्हणे, मी त्यांनी ज्यांच्याकडे पत्र आलं त्यांना सांगितलं जीव लावून ठेवा हे पत्र असं ते म्हटले. पण आता सध्या म्हणे मी 66 पासून किती मला वाटतं काय 38 वर्ष का काय झाले, 38 वर्ष रात्रंदिवस निधिध्यासन करतोय. आता मला तेव्हा बोलायला काय वाटलं नाही, पण काय मनोनाश कशाचा करायचा आणि वासनाक्षय करायचा, पण त्याची आवश्यकता निधिध्यासनाची किती आहे हे मला आता कळतं. आणि मी 38 का 36 वर्ष झाले मी हेच करतो म्हटले. आणि म्हणून ते आज त्यांनी दिलेलं आपल्या स्वामींच्या बोलमध्ये वाक्य आहे, निधिध्यासना वाचून तुमच्या बापाला देखील साक्षात्कार होणार नाही, असं स्वामी महाराजांनी लिहिलं, तुम्हाला होणारच नाही. तेव्हा ही गोष्ट जरी आपण हे चिंतन करत असलो शब्दाच्या याच्यात, तरी ह्याची प्रतीती यायची म्हणलं तर हे इतकं बरं, असं काही नाही का इतकं मोठे उच्च कोटीचे अधिकारी आपण नाही, तर सिद्धानुवाद आणि एकदम त्याच्यामध्ये आपले प्रवेश व्हावा किंवा त्याची ती दिव्य अलौकिक अनुभूती यावी एवढं तर काही नाही. म्हणून हे शब्द जेव्हा कळतील तेव्हा त्याचा पर्यवसान निधिध्यासनाकडे जास्त व्हायला पाहिजे, तर आपल्याला काही पदरात पडेल. नाहीतर याच्यामध्ये काय समजा आपण हे केलं, अहो चैतन्याची नजर यायला पाहिजे, ह्या मायेची प्रकृती पुरुषाच्या नजर काय करून घ्यायचं, तुम्ही चांगलं पहा, एक एक पद पहा, एक एक ओवी पहा, दृष्टांत पहा, श्रुती सिद्धांत पहा, त्याच्यामध्ये चैतन्यच सगळं आहे, असं ही नजर आपल्याला आली पाहिजे. याला चिदविलास नाही, मायाविलास नाही, काही नाही, केवळ चैतन्य आहे, केवळ चित्त आहे, असं जर तुम्ही म्हणले तर आपल्याला येते का नाही, आपली बुद्धीला काहीतरी दिसतं का नाही, दिसतं, पण त्याला तुम्ही अनुभूती म्हणाल. कारण का अनुभूती म्हणणार नाही, जर पुन्हा तुम्हाला संशय किंवा विपर्य जीवनामध्ये झाला तर त्यावेळेला तुम्हाला पुन्हा हेच मार्ग करावा लागेल. त्याच्यापेक्षा दारडे येण्यासाठी आत्ताच बरं, आता इतक्या युक्ती सांगितलेल्या आहेत,
इतकी अनुभूती महापुरुषांची आहे, याच्याविषयी आपल्याला काही फारसं कधी असंभावना किंवा अश्रद्धा होत नाही, तरी पण आपण त्या सिद्धांताला भिडू शकत नाही. याचं कारण काय आहे? याचं कारण आहे निधिध्यासनाच्या अभावातच याचं कारण आहे. आपली शास्त्रावर श्रद्धा नाही का, गुरुवर श्रद्धा नाही का, ह्या प्रक्रिया आपण समजून घेत नाही का? आता आपल्याला खरोखर वाटायला लागलं की नाही दिवसेंदिवस मायाविलास मायाविलास म्हणण्यापेक्षा चिदविलास म्हणणं बरं आहे की नाही? आम्हाला मायाविलास आणि चिदविलास म्हणायचं नाही, बरोबर ना? आम्हाला चित म्हणायचं आहे. मायाविलास नाही, विलास म्हणजे तुम्ही ज्याला विलास म्हणता ते चित आहे, ज्याला माया म्हणताय तेही चितच आहे, ज्याला जग म्हणतात तेही चितच आहे, आणि हे सर्वांतर सर्वत्र व्याप्त आहे ते चितच आहे, सर्वांचं कारण आहे ते चितच आहे, आणि सर्व कार्यरूप आहे ते चित आहे. गौडपादिकामध्ये हेच सांगितलं की नाही? हेच सिद्धांत पण आहे की नाही? हा पण असं जरी असलं तर याची अनुभूती ज्याला म्हणतात की ज्याच्यामध्ये संशय विपर्य राहित्य, स्वामी महाराज नेहमी म्हणायचे, हे त्याच्यापेक्षा अधिक काही व्याख्या करता येतील याच्यामध्ये शब्दकोशामध्ये किंवा न्यायकोशामध्ये आणखीन काय काय लिहिले आपल्याला सर्व कळत पण नाही. पण ह्या अनुभूतीचं मुख्य स्वरूप काय आहे? त्याच्यामध्ये संशय काही नाही. मी पुरुष आहे याच्याविषयी संशय आहे का? संशय नाही. मी स्त्री नाही याचं चिंतन करावं लागतं का? संशयच नाही, मी स्त्री नाहीच आहे असा निश्चय येते, आहे की नाही? याच्यामध्ये विपरीत भावना पण नाही, मी स्त्री आहे असं वाटत नाही, मी स्त्री नाही तर मी त्याच्यात चिंतन करायला पाहिजे असंही वाटत नाही. म्हणजे संशय आणि विपर्य दोन्ही होत नाही. मी पुरुष आहे याच्याविषयी निश्चय. तसा जर मी असंग निर्विकार ब्रह्मरूप चैतन्य एकमेवाद्वितीय सर्वव्यापक निरतिशय व्यापक असं जर तत्व आहे, आता याच्यामध्ये कधीतरी केवढाही दुःखाचा डोंगर कोसळ्या, केवढाही कोणताही व्यवहार होऊ द्या, वाटायला पाहिजे का? वाटल्याशिवाय राहते का? अगदी केवढाही जरी मनुष्य असला तर दुःख नावाची कल्पना आहे एवढा जर तुमचा निश्चय असला तर त्या ठिकाणी सुखदुःख काय, आता किती तुम्हाला साक्षात्कार हो, बरोबर नाही का? दोघापैकी कशाचाही साक्षात्कार हो, तुम्हाला कशाचं कौतुक वाटेल? वाटतंच, यत्किंचित का होईना कौतुक. चांगल्या चांगल्या माणसाला शास्त्र संस्कार असणाऱ्याला स्वप्न वाईट पडलं तर तो म्हणतो की शिवसंकल्प स्तोत्राचा जप करा रात्री, तन्मय मना हा शिवसंकल्प असतो, म्हणजे तुम्हाला वाईट स्वप्न पडणार नाही. आता हे काही निश्चयाचं स्वरूप झालं काय? हे निश्चयाचं स्वरूप झालं काय? याचाच अर्थ तो निश्चय म्हणजे ते तर कुठेतरी संशयाने किंवा विपर्यायाने ग्रस्त आहे, आणि त्याच्यासाठी साधना करणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे असं मानलं पाहिजे. जर आपल्याला माऊलींच्या अनुभूतीवर आरूढ व्हायचा असेल तर हे जर आपल्याला शब्द जंजाळाने खूप मोठं काही याचा आश्रय घेऊन आपण याच्यापेक्षा जास्त वाढवू शकतो. त्या पु य देशपांडेंनी एक अमृतानुभव लिहिला, तो केवळ बुद्धिवादावर लिहिला त्यांनी, केवळ बुद्धिवादाने आणि विज्ञानवादाला घेतले. ते स्वतः वैज्ञानिक नाही पण त्यासाठी त्यांनी वैज्ञानाचा हे केला. असे 3 खंड लिहिले. पु य देश आपले कैलास महाराज आहे का, त्या कैलास महाराजांनी त्याचं केलं चिंतन. ते म्हणे बा मला वाटतं का हेच करावं. म्हणलं घ्या तुम्हाला याच्यामध्ये. मग काल त्यांनी तो ग्रंथ आणून दिला पुन्हा. म्हणलं याचा उपयोग काय? म्हणलं काहीच नाही उपयोग. म्हणे मग काय याच्यात म्हणतो शब्दाचं आपल्याला संग्रह जास्त मिळतो एवढंच, याच्यापेक्षा काही नाही. मग तो कथा कादंबऱ्यातूनही मिळतो, आहे की नाही? याच्यामध्ये म्हणजे आपल्याला याचा विस्तार खूप काय करता येतो. त्यांनी सांगितलं की आत्तापर्यंत जेवढे अमृतानुभवाची चिंतन आहे ती सगळीच म्हणजे अंगीकार करण्यासारखीच नाही, आणि ती वस्तुतेला सोडूनच केलेली चिंतन आहे. प्रत्येकाने आपल्या बुद्धीनं पाहिलेला तो अमृतानुभव आहे. माझ्या बुद्धीनं मी जे चिंतन केले ते विज्ञाननिष्ठ आहे. अरे विज्ञानच मुळात प्रपंच आहे, विज्ञानच मिथ्या आहे, आणि त्या मिथ्या बुद्धीनं केलेल्या चिंतनातून सद्वस्तूची कशी तुला प्राप्ती होईल? होणारच नाही, आहे की नाही? ह्या अनुभूती संपन्न महापुरुषांनी जे काही सांगितलं त्याचा वेदमार्गे मुनी गेले, त्याचे मार्गे चाललेलं, आहे की नाही? महाजनोगता येणं सहा पंथा, ह्या मार्गाने गेले तर याचं चिंतन होईल, अन्यथा होणार नाही. म्हणून म्हणतात की म्हणून प्रकृती पुरुषा वेगळीक कोणी काळी नाही देख, किंबहुना प्रकृती एक पुरुष एक आयशे की नाही. म्हणतात प्रकृती पुरुषा वेगळीक, प्रकृती आणि पुरुषांची वेगळीक बघा, कोणीही काळी नाही देख, कोणत्याच काळात नाही. एक धागा लक्षात ठेवा, प्रकृती पुरुषाची कोणत्याच काळात वेगळी का नाही? कोणत्याच काळात वेगळी नाही म्हणजे प्रकृती पुरुष हे अधिष्ठानाला सोडून कधीच नाहीत, आणि प्रकृती पुरुष हे अधिष्ठानाला सोडून सत्य कधीच नाही. आणि प्रकृती पुरुष हे तत्वतः 2 अधिष्ठानावर कल्पिलेले सापेक्ष भाव आहेत, आणि त्यांना स्वतःची सत्ता आणि स्फुरण नाहीच आहे. किंबहुना अधिष्ठानाकडून पाहिलं तर त्यांची सिद्धीच नाही, मग त्यांची वेगळी काय?
मागं पण त्यांनी सांगितलं ना, ते जर असते तर त्यांचा भेद निर्माण केला असता. पण तो काय होतो, भेद निवडायला गेला तर तो पांगुळच होतो, पांगळा होतो, तो भेद पांगळा होतो, काहीच चालत नाही. मग जिथंही तिथंच राहतो, अद्वैतातच बुडी देऊन राहतो. भेद लाजूनी आवडी आणि एक रसी देतं बुडी, असंच आहे की नाही. द्वैताचा ठावो काढी आपण ह्या जेथे, बरोबर ना, असंच आहे ना होई. हा पुढे आहे का? हा पुढे येणार आहे. तर हा ती गेली आपण, हा ते तर द्वैताचा काढी आपण या जो, अशी होई ती. कुठं आलं? 9 नंबर. हां ठीक आहे, मागे गेलेले. एवं तेचे आसोनी संचले प्रकृती पुरुषत्व रचले किंवा निर्विशेष कोंदले तेची एकच राहिली. म्हणून प्रकृती पुरुषा वेगळीक कोणी काळी नाही देक. प्रकृती आणि पुरुषांना जी काही वेगळीक आहे तो कोणत्याच काळात सिद्ध होत नाही. म्हणजे याचा अर्थ काय नाही, वेगळीक सिद्ध झाली असती जर 2 पदार्थ सत्य सिद्ध झाले असते तर, बरोबर ना. पण ते पदार्थ तत्वतः नाहीत, मग त्यांची वेगळी कशी करता येईल. शिवाय ते 2 पदार्थ स्वतंत्र नाही आणि अधिष्ठानाच्या सत्तेने स्वतंत्र आहे. मग अधिष्ठानावरून त्यांना स्वतंत्र सत्ताच नाही, तर त्यांची काय वेगळी करता येईल. वेगळी करायला गेली तर काय लागेल, हाताला अधिष्ठान येईल, ऐक नाही. आणि म्हणून त्यांना आम्ही हे जे मानलेत ना, हे मानल्यामुळं आम्हाला खूप चांगलं झालं की अधिष्ठानाचं ज्ञान व्हायला लागलं. अधिष्ठानाच्या ज्ञानाने काय झालं तर परमपुरुषार्थ मोक्ष तुम्हाला प्राप्त झाला, जीवनमुक्ती तुम्हाला प्राप्त होईल, हे त्याचं फल आहे. म्हणून प्रकृती पुरुष विवेक आहे. हे प्रकृती पुरुष विवेक हे जे लोक आहेत ना सध्या ह्या काळात, ज्ञानोबरायांनी प्रकृती पुरुष विवेक कशासाठी सांगितला. अधिष्ठान मात्राचं ज्ञान करणं किंवा तदाद्रष्टू स्वरूपे अवस्थानं. तो जो द्रष्टा आहे त्याचा विचार प्रकृती पुरुषाचा करतो, त्याचा आपल्या स्वरूपात अवस्थान व्हावं, ऐकी नाही, याच्यासाठी केलेलं आहे. आणि आपण काय करतो, त्याची चिरफाड करून आपल्या बुद्धीचे फवारे त्याच्यावर, तर कोणी म्हणलं का मायाविलास, कोणी म्हणतं चितविलास, कोणी म्हणतं अव्याकृत परिणाम, कोणी म्हणतं प्रकृतीचा स्वतंत्र परिणाम, कोणी म्हणतं ईश्वरवादाची याच्यामध्ये प्रकृती पुरुषामध्ये स्थापना दिली. ईश्वरवाद हा ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनाचा स्थायी भाव आहे, ब्रह्मभाव हा स्थायी भाव नाही. का तर ते विरहिणी करतात, घनुवाजे गुणगुण, हे आपल्या इष्टाच्या परमप्रेमास्पदाच्या याच्याशिवाय हे होऊ शकेल का. म्हणून त्या ठिकाणी ह्या प्रकृती पुरुषाचे रत्न याच्यातून काय होते, ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीची सिद्धी करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी असं प्रकृती पुरुषाचं हे करतात. ज्ञानेश्वर महाराजांना हे सर्वात जास्त आवडतं. ते कोणतं आवडतं, आपलं इष्ट श्री विठ्ठल हे जे आहे ते त्यांना सर्वात अधिक आवडतं. तर असं जर कोणी काही अनेक भावना करू शकतात की नाही, तर त्याच्यासाठी हा प्रकृती पुरुष विवेक नाही. प्रकृती पुरुष जिथं अध्यस्थ आहेत असं जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाचं आत्मत्वाने ज्ञान होऊन तुम्हाला काय होईल, परमपुरुषार्थ सिद्ध होईल, याच्यासाठी आहे, बरोबर आहे ना, याच्यासाठी आहे. आणि मग परमपुरुषार्थ सिद्ध झाल्यावरही तुमचा जो काही थोडा ज्ञानाचा सत्तेचा स्पुंज असेल किंवा वृत्ती ज्ञानाचा, बरोबर ना, तो किंवा द्वैताच्या प्रतीतीचा तो सगळा घालून साफ करण्यासाठी तुमचा विशुद्ध निरंजन, हा तुमचा अवाच्य अव्यवहार्य असं जे स्वरूप आहे ते स्वरूप जेणेकरून सिद्ध होईल, अशा प्रकारचा प्रकृती पुरुषाची मांडणी या ठिकाणी ज्ञानोबरायांनी केलेली आहे, ऐके नाही. म्हणून हे दुसरे अनेक प्रकारचे विचार किंवा केवळ प्रकृती पुरुषामध्ये आता भटकर सरांसारखे त्यांना सगळं विज्ञान दिसतं, पु य देशपांडेंना विज्ञान दिसतं, त्याच्यामध्ये परमाणू, त्या परमाणूमध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन काय ते जे असतात ते वर्णन इथं चालेल. पण इथं आता त्यांनी सांगितलं ना, परमाणूमध्ये तो जात नाही, कारण परमाणूच नाही तिथं, लघु आणि बृहत अशा प्रकारचा व्यवहारच नाही त्याच्या ठिकाणी, गेली ना होवी आताच. तसंच तिथं अणु आणि अणुलाही अणुत्व नाही आणि बृहदालाही बृहदत्व नाही, ते निरपेक्ष बृहत आहे की निरपेक्ष बृहत आहे, निरपेक्ष बृहत आहे. आणि ते तुमचा आत्मा आहे, ते तुम्हाला पण विषय होणार नाही. ही गोष्ट समजावून घ्या. आणि थोडं जरी तुमच्या त्याच्यामध्ये कमी राहील तर तोपर्यंत तुम्हाला परमपुरुषार्थाची प्राप्ती होणार नाही, रम्य समाधान मिळणार नाही, परमाशांती प्राप्त होणार नाही. कारण हे काय आहे, अपौरुषेय वेदाने सांगितलेले हे ज्ञान आहे, बरोबर ना. आणि अपौरुषेय अनुभूतीसुद्धा अपौरुषेय, आणि ती ज्ञानोबरायांनी सांगितलेली अनुभूतीसुद्धा काय आहे, अपौरुषेय, का पुरुष प्रयत्नातून प्राप्त झालेली, पुरुष प्रयत्नाने नाही, स्वतः सिद्ध स्वयंप्रकाश, याचा अर्थ ती अपौरुषेय आहे.
बरोबर आहे की नाही? आणि वेदाने सांगितलेली ती सुद्धा काय आहे? अपौरुष आहे. नाही पण आम्हाला होणारी कोणती म्हणायची? तुम्हाला झालेली तुझा काय असेल? अपौरुषीय झाली तरच तिला काय म्हणू? अनुभूती म्हणून. नाहीतर मग तुमची वेगळी, वेदाची वेगळी. ऐका, अशी अनुभूती आहे का? सगळी एकच आहे. सगळी एकच आहे. सगळी एकच कशी काय येईल? एकच आहे म्हणून येईल. ऐका नाही, सगळी एक कशी येईल? एकच आहे म्हणून एकच अनुभूती येईल. सगळ्यांच्या अनुभूतीमध्ये भेद असण्याचं कारण नाही. ते म्हणतात हे महानुभाव आहे. म्हणजे महान आहे अनुभूती ज्यांची, त्यांना महानुभाव म्हणतात. का सगळे महानुभावच आहेत. म्हणून प्रकृती पुरुषा वेगळीक कोणी काळी नाही देख, किंबहुना प्रकृती एक पुरुष एक ऐसे की नाही. आता बघा, आता तर्काची मिरवणी शब्दे केली शिनोनी, परी निवडू दाता झनी निवाडू नये. आता हा तर्क आला पुढं, आणि या ठिकाणी प्रकृती आणि पुरुष यांच्यामध्ये भेद आहे असं जर त्यांनी ठरवलं. तर्काची मिरवणी, तर्क पुढं मिरवण्यासाठी आला, आणि शब्द ती मिळवणार म्हणजे त्या तर्काला जोड काय आहे? शब्द आहेत. ऐक नाही, त्या शब्द ते मग फार गोडपणा परवा ओळी सांगितलं ना, जे बोलनियाची राणी हिंडता न ऐकी फळलिया अक्षराची वार्ता, असं एकोणाचं तर्किकांचं आहे. ऐक नाही, पण ते वाचाची कल्पलता विवेकाची पुढं काय होती देहबुद्धी एकसरी, ते आनंद भांडारा केली ओरी, आणि मन गीतार्थ सागरी जळशयन झाले. हा चमत्कार कोण करू शकतात? ज्ञानोबाराय करू शकतात. आहे की नाही? हा चमत्कार ज्ञानोबाराय. आणि तर्काचं शेवटची ओळी लिहिली की आता तर्काची मिरवणी. एखाद 2 दिवस 4 दिवस आपण कधी कधी हे तर्क सारखा येतो ना, जास्त विश्लेषण करत नाही, एकदाच सांगतात. तर थोडं त्याचं स्वरूप 1-2 दिवस सांगा, किंवा तिथं साध्य काय, व्याप्ती काय, हेतू काय, हेत्वाभाव काय, थोडं जरी आपल्याला काय विचारसागरात वगैरे जेवढं आहे तेवढं जरी आपण त्याचा निवाडा केला तर आपल्याला लक्षात येतं. माऊली या ठिकाणी जास्त हे टीकाकार देत नाही. टीकाकार एवढंच सांगतात, तर्काची मिरवणी. तर्क मिरवतो कसा? शब्दे केली शिनोनी. त्या शब्द संग्रह करणं फार मोठा सीन आहे. ऐके नाही, आणि सीन करून तर्क काय करतो? पुढं तुम्हाला मिरवायला येतो. परी निवडू जाता झनी निवाडू होय. किती तर्क तुम्ही केले तरी ठिकाणी प्रकृती पुरुषांचा निवाड किंवा भेद सिद्ध करायला गेला तर काय होतं? निवडू जाता झनी. जर तुम्ही निवडायला गेले तरी त्या ठिकाणी निवाड जो आहे तो निवाड काय करतो? झनी निवाडू होय. कदाचित तुम्हाला वाटेल निवाडू होईल, तर कधीही निर्णय होऊ नये, म्हणजे भेद कधीही सिद्ध होऊ नये ना. किंवा इथं म्हणायचं भेद कधीही सिद्ध होणार नाही. आणि त्याचा निवाडा झाला तर तो कशात होईल? अभेदामध्ये पर्यवसित होणारा निवाडा तिथं होईल. भेदामध्ये पर्यवसित निवाडा सत्यत्वाने कधीही होणार नाही. कारण कसं होईल? किती तुम्ही तर्क केले तरी तुम्हाला तर्काजवळ किती शब्दजाल जरी तुम्ही केलं तर शब्दजालम महारण्यम चित्तभ्रमण कार्यक्रम हातात काही तुमच्या येणार नाही. कसं? किती तर्काचं बळ असलं तरीसुद्धा गोडी आणि गुळं, कापूर आणि परिमळ, निवडू जाता पांगुळ निवाडू होय. गोडी आणि गुळाची, बरोबर ना? जर तुम्हाला वेगळं करायचं झालं, कापूर आणि परिमळ सुगंध वेगळं करायचं झालं तर काय होईल? त्याला वेगळं करणारा जो निवाड किंवा जो भेद, तो भेदच काय होईल? पांगळा होईल. अर्थात तो त्याचा भेद करायला असमर्थ होईल. अशा प्रकारची स्थिती आहे.